तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू अवतार तुम्हा धराया कारण धरावी जन जड जीव वाढविले सुख भक्ती भाव धर्म वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण धरावे जन जड जीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव पांडुरंगा करू प्रधान मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्यत्रयजन देवांची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या हस्ते अक्षमाला हृदि कृष्ण तत्व जिव्हाग्रभागे वरराम मंत्रम यन्मस्तके केशव पाद तीर्थम शिवम महाभागवतं नमामि श्री संतांची माथा चरणावरी कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनोपविषय कीर्तनवरलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा चार चरणांचा संतांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करणारा अतिशय महत्वाचा अभंग श्री कीर्तन निवडलेला आहे। प्रस्तुत अभंगाचा विचार करायचा झाला तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की संत
निवृत्तीनाथ महाराजांच्या पासून तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये जी जी अधर्मी मंडळी झालेली आहे या सर्वांचे आमच्यावर हातोनात असे उपकार आहेत. आणि या सर्वांच्या ऋणातून मुक्राई होण्याकरिता जगद्गुरु तुकोबाराय या सर्व संतांच्या समोर उभे आहेत आणि त्यांना उद्देशून तुकोबाराय म्हणतात, तुम्ही संत मायबाप, तुम्ही संत आमचे मायबाप आहात आणि कृपावंत आहात. मी तुमची कीर्ती कशी वर्णन करू शकेल, कारण मी पतित आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की पतिताला मायबाप आणि कृपावंत असणाऱ्या संतांची कीर्ती कधी वर्णन करता येत नाही. खरं म्हणजे तुम्ही सर्वसामान्य जीवासारखे जन्माला आलेले नाही आहात, तर तुम्ही अवतार आहात. आणि कशा करता तुम्ही अवतार धारण केला म्हणाल तर उद्धरावी जड आणि उद्धरावी जड जीव या तिघांच्या उद्धाराकरता आपण अवनी तलावावर अवतीर्ण झालेला आहात. उद्धार या शब्दाचा अर्थ होतो दुःखाची अत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. सामाजिक उद्धार करण्याकरता तुम्ही इथं अवताराला आला आणि समाजाला सुख प्राप्त करून देण्याकरता, समाजातलं सुख वाढविण्याकरता आपण महत्वाची 5 साधनं समाजाला दाखवली. त्यामध्ये पहिलं साधन वाढावया सुख, पहिलं साधन भक्तिभाव, पहिलं भक्ती, दुसरं भाव, तिसरं धर्म, चौथं कुळाचार आणि 5वं विठोबाचं नाम. या 5 साधनांच्या माध्यमातून तुम्ही समाजामध्ये भक्ती वाढवली, सुख वाढवलं आणि म्हणून तुमच्या अशा कार्याला, तुमच्या कर्तृत्वाला, तुमच्या नेतृत्वाला, तुमच्या दातृत्वाला, तुमच्या ज्ञातृत्वाला उपमा देण्यासारखं माझ्याकडे काही नाहीये. पण तरी देखील चंदनाच्या ठिकाणी 2 गुण असतात, एक सुवासिकता आणि दुसरी शीतलता. या 2ही गुणांनी तुम्ही मंडित आहात. म्हणून तुका मनी गुण चंदनाचे तैसे तुम्ही जगी संत जन. चंदनाच्या ठिकाणी जसे हे 2 गुण आहेत तसेच या 2ही गुणांनी तुम्ही मंडित आहात. पण उपमेला चंदनही कमीच पडतं संतांच्या. आणि म्हणून तुकोबारायांनी विचारलं का हो चंदनासारखेच आहेत का संत? तुकोबाराय म्हणतात नाही, चंदनापेक्षा श्रेष्ठ आहे. मग सांगा ना कसं आहे? तुकोबाराय म्हणाले आता बोध झालं, 4 चरणाचा अभंग झाला. अगोदरच मी तुम्हाला म्हणालो होतो कायमी पती कीर्तिवान, संतांची कीर्ती वर्णन करता येत नाही. म्हणून वर्णन आपण करत जातो, परंतु ज्यांचं वर्णन करायचं आहे त्यांचं वर्णन शिल्लकच राहत जातं. अशा अर्थाचा अभंग श्रीकर्ता निवडलेला आहे. सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. ते आणि माणसार अखिल कोट ब्रह्मांडनायक भगवान नरीश पांडुरंगाच्या तथा आशुतोष भगवान कपालेश्वराच्या कृपेने मुक्त कैवल्य जुजुनिधी भगवान दानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय, सद्गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, वैकुंठवासी गुरुवर्य गुरुनामगुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी आदी करून सकल संत मांदियारीच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे या कपालेश्वर श्री क्षेत्र कपालेश्वर देवस्थानचे मठाधिपती स्वामी परम श्रद्धेय, परम पूजनीय, परम वंदनीय श्री पोपट नाना महाराज यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने आणि श्री क्षेत्र कपालेश्वरशी जोडलेले जेवढे महाराष्ट्रातले भाविक आहेत किंवा पंचक्रोशीतील जेवढी गावं आहेत या सर्व गावांच्या सहकार्याने हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी दरवर्षी संपन्न होतो. आणि याही वर्षी मोठ्या थाटात माटात आनंदात उत्साहात हा सप्ताह सुरू आहे. या वर्षीच्या सप्ताहातील 5व्या दिवसाची कीर्तन सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. मी माझं परम भाग्य समजतो. परमवंदनीय पूज्य श्री महाराजांच्या आज्ञेचा परिपाक म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. आज कीर्तनाच्या साथीकरता उपस्थित असणारे विणेकरी महाराज, कपालेश्वर आध्यात्मिक गुरुकुल संस्थेतले सगळे विद्यार्थी मंडळी, त्याचबरोबर आदरणीय गायनाचार्य रमेशजी महाराज त्यांनी उपस्थिती त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आदरणीय श्री हरिभक्तीपरायण गणेश महाराज आहेत. सर्व टाळकरी मंडळी यांच्या भगिनी टाळ घेऊन ठिकाणी उभ्या आहेत. 2ही मृदुंगाचार्य, त्यामध्ये परम आदरणीय सकाराम महाराज मृदुंगाचार्य या ठिकाणी. सकाराम
सखा महाराज उपस्थित आहेत. आदरणीय श्री हरिभक्ती परायण विजयजी महाराज अतिशय गोड मृदुंग वाजवतात. तेही आपल्या परिसराचा विभव आहे. तेही या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना धन्यवाद देतो. परमवंदनीय ज्ञानबुद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध पंडितजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. माझ्या समोर बसलेले परिचित अपरिचित अतिपरिचित सर्व श्रोतृंद सर्वांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करतो. आज खास करून माझ्यावर खूप प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी काही उपस्थित आहे. त्यामध्ये तिळवणहून आलेले आमचे पितृतुल्य सूर्यवंशी सर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना धन्यवाद देतो. कारण आदरणीय आमचे नितीनजी बोरसे तेही माझ्यासोबत आले. धनंजयजी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि अजून तिळवणचे आमच्या सरांचे सर्व सहकारी उपस्थित आहे. आणि अन्य गावावरून आता ही खरी मंडळी पंचकृषीतूनच उपस्थित आहे. त्याच्यामुळे मला काय पंचकृषीतल्या प्रत्येक गावाचं माहीत नाही. पण तुम्ही सर्वजण जरी वेगवेगळ्या गावातले असाल तरी पण तुम्ही वारकरी आहेत. आणि वारकरी म्हणजे ही एक जात आहे. वारकरी म्हणजे आपण सगळे एका जातीचे आहोत. आणि म्हणून सर्वांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो. पूज्य बाबांच्या चरणी विनम्र भावानं अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. सज्जन हो, या जगात प्रत्येकाला असं वाटतं की मला मोठं म्हटलं पाहिजे. मोठा नसला तरी पण वाटतं की मला लोकांनी मोठं म्हणलं. प्रत्येकाची अपेक्षा आहे की मी मोठा झालो पाहिजे. मोठा झालो नाही तरी लोकांनी मला मोठं म्हटलं पाहिजे. आता हा मोठेपणा आहे ना दोन प्रकारचा असतो. एक असतो सांसिद्धिक मोठेपणा आणि दुसरा असतो नैमित्तिक मोठेपणा. नैमित्तिक मोठेपण कशाने प्राप्त होतं माहित आहे? निमित्तानं जो मोठेपणा प्राप्त होतो त्याला नैमित्तिक मोठेपणा म्हणतात. बरोबर. सत्ता आली, पद आली, पदामुळे जो मोठेपणा प्राप्त होतो सर तो नैमित्तिक मोठेपणा असतो. जोपर्यंत पद आहे तोपर्यंत लोक मानतात. अंगात शक्ती आली, बळ आलं, ताकद आली, व्यायाम केला, एकदम शूरवीरासारखं शरीर धष्टपुष्ट झालं आणि मग तेव्हा लोक रामराम घडायला असतात. तेव्हा तो मोठेपणा जो असतो तोही तुमच्या शरीरात असणाऱ्या शक्तीमुळे आलेला मोठेपणा असतो. म्हणजे तो नैमित्तिक मोठेपणा. जोपर्यंत ताकद आहे नितीनजी तोपर्यंत आपल्याला समाज मानतो. शरीरातली शक्ती गेली की मग आपल्याला मानतो. तिसरी महत्वाची धनामुळे आपल्याला जो मोठेपणा प्राप्त होतो तोही नैमित्तिक मोठेपणा आहे. जोपर्यंत धन आहे तोपर्यंत लोक आपल्याला मानतात. धन गेलं की कुणी विचारत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात धनवंताला सर्व मान्यता. धनवंताला सर्व मान्यता. यस्यासि वित्तः स नरः कुलीनः स गुणज्ञः स श्रुतवान् स पंडितः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणं कांचनम् आश्रयन्ति असं वर्णन केलेलं आहे. सगळे गुण धनाच्या आश्रयाला राहतात. तो कुठल्या दृष्टीनं मोठा नसेल पण त्याच्याकडे जर पैसे असतील तर लोक त्याला सर्व दृष्टीनं मोठं म्हणतात. खरं ना? म्हणून सर्व मान्यता आहे जगी. ज्ञानोबा तर आम्हाला सांगतात की निकवड्या आणि निष्ठुरा उबगीजे जेवी सोयरा. तुमच्याकडचा पैसा संपला हे लोकांना कळालं की लोक तुम्हाला किंमत देत नाही. मग तुम्ही कितीही चारित्र्य संपन्न असला तरी, तुमचे कितीही गाथा ज्ञानेश्वरी पाठ असली तरी, तुम्ही कितीही मोठे वारकरी असलात तरी पैसा नाही हे लौकिक समाजाला जेव्हा कळतं ना तेव्हा लौकिक समाज तुम्हाला किंमत देत नाही. आणि म्हणून उबगीजी जेवी सोयरा, सोयरे धायरे सुद्धा निकवड्या माणसाला उबगतात. सोयरे कोण करत नाही. फोन तर सोडा, मिस कॉल पण कोण मारत नाही, चॅटिंग पण करत नाही. एवढंच नाही, मिस कॉल तर सोडा, चॅटिंग तर सोडा, कोणी त्याला आठवण पण त्याची काढत नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्या मोबाईलवर आलाच ना फोन बाबा फक्त कंपनीचा. त्याच्यातही असते प्रिय ग्राहक आपका बैलेंस खत्म हो चुका है. म्हणजे ती बाई पण त्याच्या आबरूचं दिवाळ करते. निकवड्या आणि निष्ठुरा
हे माऊली ज्ञानोबारांचे शब्द आहेत, लक्षात ठेवा. उभा घेतो सोयरी धाऱ्यांना. आणि म्हणून मी तुम्हाला जाताना तर एक गोष्ट सांगून जातो. आता संसारिक माणसं बरेच बसलेली तिथं. आपण जर वजनात राहायचं असेल ना संसारात, गावात, कुटुंबात, तर एक लक्षात ठेवा, माझ्याकडे पैसे नाहीत, कितीही दरिद्री झालो, कितीही भिकारी झालो, 1 रुपया खिशात नसू द्या, परंतु पैसे संपले आपल्या जवळचे आता कधी कुणाला सांगणार. 1 रुपया जरी नसला ना तरी वजनात चालायचं. ह्या खिशात 1 लाख, ह्या खिशात 1 लाख. काय पाटील बळत म्हणायचं, कुठं विचारलं कुठं चालले, काय नाही म्हणून ट्रॅक्टर घ्यायला चाललो म्हणायचं. काहीच नसू द्या तुमच्याकडे, चहा प्यायला सुद्धा पैसे नसू द्या, ट्रॅक्टर घ्यायचा विचार चालू आहे, पाहतो कॅश भेटत असलं तर आणतो, असं म्हणजे असं म्हणायचं. खरं सांगतो मी तुम्हाला, जर तुम्ही असं म्हटले नाही तर मग ज्या मोबाईल मध्ये नेटवर्क नाही मग त्याचा वापर फक्त गेम खेळण्याकरता होतो. तुमचा गेम झालाच म्हणून समजा, ही वस्तुस्थिती आहे. दुसरी गोष्ट सांगतो, आपल्या घरातल्या एखाद्या माणसाचा पाय घसरला ना कधीच लोकांच्या समोर आणू नका, कधी चालू. आपण त्याला घरात समज द्या, समजावून सांगा. घरातलं जर चारित्र्य एखाद्या माणसाचं घसरलं तर घरातल्या घरात त्याच्यावर उपचार करा. 4 चौघांमध्ये बोंबलत बसू नका. त्यानं काय होतं माहितीये का, तुमची चव जाते. दुसरी महत्वाची गोष्ट, सकाळी सकाळी बायकोनं खूप मारलं आपल्याला तर 4 चौघात जाऊन सांगू नका की मी बायकोची रट्टे खाल्ली. सहन करा. तो का म्हणे तुझी संत सोसी बायकोची आधार. लक्षात बायकोने मारलेलं त्याला सहन करता येईल. बरं वाटतंय ना, बरंच वाटणार. ऐका, अजून खूप बरं वाटणार पुढे पुढे तुम्हाला. ऐका मी काय सांगतो, लक्षात ऐका. आणि म्हणून मी सांगत नाही, शास्त्र काय सांगतात, अर्थनाशम मनस्तापम गृहे दुश्चरितानि च वंचनं चापमानं च मतिमान प्रकाशयेत. बुद्धिमान 5 गोष्टी कधी समाजाच्या प्रकाशात आणत नाही. कोणकोणत्या? अर्थनाशम, पैसा संपला, कधी लोकांना सांगू नका. बुद्धिमान माणसाला कधीच म्हणायचं नाही की माझ्याजवळचे पैसे संपले. मनस्तापन, सांगितल्याप्रमाणे मनस्ताप झाला आपल्याला, कुणाला सांगू नका. एखाद्याकडून आपली विवंचना घडली, कुणाला सांगू नका. एखाद्याकडून आपला अपमान झाला, कुणाला सांगू नका. आणि गृहे दुश्चरितानि च, गृहे म्हणजे घरातल्या माणसांनी वाईट वर्तन केलं तर घरातल्या घरात तो प्रश्न मिटवा, सावलीवर आणू नका. कारण लोक तुमच्या वीकनेस जो आहे, तुमचे वीक पॉइंट जे आहेत त्यांच्यावर पांघरून टाकायला बसलेले नाही, तर तुमच्या वीक पॉइंट अजून उघडे करून लोकांना दाखवायला बसलेले. लक्षात. म्हणून अर्थनाश, पैसा संपला, किंमत संपली, लक्षात घ्या. आणि म्हणून तुकोबारे म्हणतात ते अशाश्वत जरी भाग्य आहे तरी पण तुका म्हणे ध भाग्य अशाश्वत जाण. अशाश्वत जरी असेल तरी पण ते महत्वाचं आहे. सांसारिक जीवन जगत असताना धनाची गरज आहे. म्हणून धनामुळे प्राप्त होणारा मोठेपणा हा नैमित्तिक मोठेपणा. जोपर्यंत धन तोपर्यंत किंमत. आपल्याला वीरतेमुळे प्राप्त होणारा मोठेपणा कुठपर्यंत? जोपर्यंत शरीरात ताकद आहे तोपर्यंत. एक तरुण पोर आहेत ना काही काही गावातले, आता आम्ही प्रवास करत असतो, प्रवास करताना रस्त्याने चालतो, त्या चौकात ते तरुण मंडळी गाड्या आडव्या लावून उभे राहिलेले असतात. आम्ही हॉर्न वाजवा गाडीचा, तर हॉर्न वाजवल्यानंतर गाडी बाजूला घेत नाही, गाडी जागेवर स्टँडवर लावतात, गाडीतून उतरतात, गाडीवरून उतरतात आणि पुन्हा येऊन ज्यानं हॉर्न वाजवला त्याच्या जवळ येऊन म्हणतात, काय 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 का बरं वाजवला? आपण म्हणायचं जाऊ द्या, हे मोठे शूरवीर लोक आहेत, त्यांच्या नादी आपण लागू शकत नाही, आपली गाडी बाजूला घ्या, चला निघा, आपल्याला वेळ नाही. खरंय का नाही? ही शूरवीरता कुठपर्यंत असते? जोपर्यंत अंगाचा रग येतो तोपर्यंत. एकदा रगीत गेला की सगळं संपन्न काही शिल्लक आहे. हे मी बोलत नाही, तुकोबा म्हणतात, गेली विरसरी माग त्याचे रात
गेल्यानंतर बाईचा मार खावा लागतो लक्षात. म्हणून हे नेहमीच नव्हते. गेली मग सत्ता नये मागील अणिता, पद निघून गेल्यानंतर काही किंमत उरत नाही तुम्हाला. जे पोलीस तुमच्या मागे पुढे उभे राहतात ना, तेच पोलीस नंतर तुम्हाला पकडायला येतात. खरं खोट आहे. जे गृहमंत्री पोलिसांचं खातं गृहमंत्री सांभाळतो, त्याच गृहमंत्र्याला जेलमध्ये टाकायला तेच पोलीस असतात पद गेल्यानंतर. असतात की नाही? आणि हा इतिहास आहे महाराष्ट्राचा. मी का सांगतो तुम्हाला की हे नैमित्तिक मोठेपण आहे. पण आपल्याला नैमित्तिक मोठेपणा प्राप्त तर करायचाच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला सांसिद्धिक मोठेपण मिळवायचंय. आता सांसिद्धिक मोठेपण म्हणजे काय माहिती आहे? जे मोठेपण देह पडल्यानंतर सुद्धा कमी होत नाही. बरोबर आहे. माऊली ज्ञानोबारा 725 वर्ष झाली माऊली ज्ञानोबारांना समाधी घेऊन, परंतु ज्ञानोबारांचा मोठेपणा थोडा तरी कमी झाला, वाढतो. हे सांसिद्धिक मोठेपण आहे. जगद्गुरु तुकोबारांना अनेक शतकं लुटली, त्यांचा मोठेपणा कमी होतोय नाही, तो मोठेपणा अधिक वाढत जातोय. सांसिद्धिक मोठेपणा कधी कमी होत नाही. खरं तर महापुरुष गेल्यानंतर 3 रूपांना शिल्लक राहत असतात. पहिली महत्वाची गोष्ट, ते ज्ञान रूपाने शिल्लक राहतात. संत जातात ना, तेव्हा त्यांचा मोठेपणा ज्ञान रूपाने शिल्लक राहतो. संत जातात त्यावेळी त्यांचा मोठेपणा कीर्ती रूपाने शिल्लक राहतो. आणि संत जातात त्यावेळेस त्यांचं मोठेपण समाधी रूपाने शिल्लक राहतं. बाबा नामदेव महाराजांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीचं जे वर्णन केलेलं आहे, त्या अभंगामध्ये त्यांनी हे 3ही मुद्दे सांगितलेले आहेत. ते म्हणतात, नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. निवृत्तीनाथ महाराज गेले, परंतु गाथा शिल्लक ठेवली. ज्ञानोबारांनी समाधी घेतली, परंतु ज्ञानोबारांच्या संजीवन समाधीच्या पाठीमागे ज्ञानेश्वरी शिल्लक राहिली. म्हणून ज्ञान पाठीमागे राहिलं. 2, त्यांच्या समाधी तुम्हाला सेवा करण्याकरता शिल्लक राहतात. गेले योगीराज अनादिजे आधी, राहिल्या समाधी जगा माझी. समाधी जगा माझी राहतात सेवा करण्याकरता. महापुरुष समाधी घेतात आणि तुम्हाला मला समाधी ठेवून जातात. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे, महापुरुष जेव्हा जगातून जातात ना, त्यावेळी त्यांचा कीर्ती देह जगामध्ये शिल्लक राहतो. राहिल्या त्या कीर्ती तीनही नामदेवांचे प्रमाणात लक्षात ठेवा. आणि म्हणून हा मोठेपणा कसा प्राप्त होतो, तर मोठेपणा सद्गुणांनी प्राप्त होतो. लक्षात ठेवा. तर सद्गुण नसतील तर माणूस मोठा होत नाही. सद्गुण पाहिजे. सांसिद्धिक मोठेपण सद्गुणी लोकांना प्राप्त होतं, सर्वांना. आणि मग त्यातला सगळ्यात मोठा सद्गुण जर कोणता असेल तर तो कृतज्ञता. म्हणून ज्याला मोठं व्हायचंय तो कृतज्ञ असला पाहिजे. आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव आपण ठेवणं गरजेचं आहे. हा सद्गुण आहे. पण हल्ली आपल्याला हा सद्गुण पाहायला भेटत नाही. दुर्मिळ. कृतज्ञता समाजामध्ये वाढली. तुम्हाला सांगतो, जगात सगळ्या पापांना प्रायश्चित्त आहे, पण कृतज्ञाच्या पापाला प्रायश्चित्त नाही. महाभारतामध्ये असा श्लोक आलेला आहे, सर तुमच्याकडून गाय जर मिली ना, जर चुकून अनावधानानं गाय मारली गेली ना, तर तुम्ही 10,000 किलोमीटर यात्रा केली पाहिजे की तुम्ही त्या गोहत्येच्या पातकातून मुक्त होता. पण तुम्ही जर 4 पैकी 1 जरी असाल ना, तरी तुम्ही तुमच्या
तुमच्या पापाला प्रायश्चित्त नाही. कोण? नास्तिकस्य एक नास्तिक, 2 कृतघ्नस्य कृतघ्न, 3 धर्मोपेक्षारतस्य धर्माची उपेक्षा करण्यामध्ये जो सतत रत असतो तो, आणि 4थी महत्वाची गोष्ट विश्वासघातकस्यापि निष्कृती नैव जायते. विश्वासघात करणारा या चौघांच्या पापाला कुठंच प्रायश्चित्त नाही. आपल्याला आता पुरता महत्वाचा मुद्दा तो म्हणजे कृतघ्नस्य. कृतघ्न माणसाच्या पापाला प्रायश्चित्त नाही. महाराज जर हे कोणतं काय जोरणवरून आपल्याला कपालेश्वराच्या मंदिराजवळ एखाद्याने मोटरसायकलवर आणून सोडलं ना, तर गाडीवरून उतरताना काय म्हटलं पाहिजे त्याला सांगा? बोला, आभारी किंवा थँक्यू सांगितलं. काय म्हटलं पाहिजे? थँक्यू म्हटलं पाहिजे. एक वाक्य मी तुम्हाला सांगतो. तुमच्या मुखातला एक शब्द तुमच्या खानदानाचा परिचय देत असतो. एक शब्द तुमच्या लायकीचा परिचय देत असतो. मी तुम्हाला हे फुल दाखवलं, गुलाबी रंगाचं. ते फुल पाहिल्यानंतर तुम्ही मला काय सांगाल? कुठल्या झाडाचं येते? फुलावरून झाडाचा परिचय दिला की नाही? तसं माणसाच्या मुलावरून त्याच्या चारित्र्याचा परिचय होतो, आणि भोगावरून त्याच्या पूर्वजन्मेच्या कर्माचा परिचय होतो. हे ज्ञानोबारायांचं मानसशास्त्र. ज्ञानोबाराय म्हणतात, माणूस जाणी जे बोले, जाणी जे झाड फुले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. तुमच्या मुखातला एक शब्द तुमच्या चारित्र्याचा परिचय देतो. म्हणून मुखातून निघणारा शब्द हा कृतज्ञतेनं ओथंबून आलेला असला पाहिजे. काही काही माणसं एवढी रताळी असतात, गाडीवरून उतरल्यावर धन्यवाद नाही, थँक्यू नाही, असे घाईघाई उतरतात आणि म्हणतात जाऊ गाडी कुठं जाऊ दे. अरे ज्यानं तुला मदत केली त्याला धन्यवाद तरी म्हण, आभारी आहे म्हण. 4 शब्द नाही तर 3 शब्द म्हण आभारी आहे. 3 शब्द म्हणायचे नसतील तर थँक्यू म्हण. 2 शब्द. पण ते फुकटचे शब्द म्हणायला पण त्यांचा युगो दुखतो की काय असं वाटतं. कशा करतात? म्हणून माणसानं नेहमी कृतज्ञ असलं पाहिजे. ही कृतज्ञता जगद्गुरु तुकोबारायांच्या रक्तात कोथिंबीर. एकदा काही लोकांनी तुकोबारायांची निंदा केली, आणि निंदा केली कुणीतरी तुकोबारायांनी येऊन सांगितली, जगद्गुरु तुकोबाराय लोक तुमची निंदा करतात, प्रतिक्रिया द्या. ते रिपोर्टर असतात ना, ते पत्रकार, ते भांडणं लावायला एक नंबर. ते सांगत, राऊत तुमच्याबद्दल बोलले, पवार दादा तुमचं मत काय? कोणा दादा जवळ जाणार, राऊत जवळ जाणार, आणि ते दादा हे तुमच्याबद्दल असं बोलले, तुमचं मत काय? ते म्हणणार कोण? संजय राऊत. आम्हाला नाही. हे म्हणजे हे मी पाहतो त्याच्यामुळे बोलतो बरं का, मी काही कुठल्या पक्षाचा नाही. लक्षात ठेवा, आम्ही सगळ्या पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते. जो कपालेश्वरच्या विकासाला मदत करेल तोच आमचा पक्ष आहे. आम्हाला काय गरज नाही कोणत्या पक्षाची. आमचा वारकरी हा एकच पक्ष आहे, दुसरा पक्ष नाही. पण मी तुम्हाला सांगतो, ते येतात ना ते समोर, तुकाराम महाराजांच्या समोर आले, विचारलं, सांगा एवढी लोक तुमची निंदा करताय, तुमची प्रतिक्रिया द्या. तुकोबारायांनी काय प्रतिक्रिया दिली माहितीये? असो ऐसे खरा कारण खळ आमची निंदा करतात ना, निंदा करतात म्हणजे आमच्या पातकांचं धुणं धुतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो,
तुम्ही जर बंगला बांधला ना नवीन, आता प्लॅन असेल तुमचा नवीन बंगला बांधण्याचा, तर बिनधास्त बंगला बांधा नवीन. पण त्या बंगल्याच्या शेजारी ना एक 1 रूम किचनची एक घर करा. तुम्हाला हे पुन्हा करता मजुरान करता का? नाही, मजुरान करता नाही. हे 1 रूम किचनचं घर आहे ना, हे तुमच्या निंदा करणाऱ्याला बांधून द्या आणि त्याला म्हणा तू इथं राहा माझ्या शेजारी आणि रोज उठून तुला एकच धंदा, उठ रे चिंध्या, तोच धंदा आहे तुला रोज. कोणता धंदा? माझी निंदा करायची. कबीर महाराज म्हणतात निंदकाला स्वतःच्या शेजारी घर बांधून द्या. का घर बांधून द्या? कारण आपल्या कपडे धुण्याकरता लॉन्ड्रीत जाऊ शकतो आपण, आपले कपडे धुण्याकरता नदीवर जाऊ शकतो, पण पाप धुण्याकरता कुठे जाऊ शकतो? म्हणून पाप धुण्याची लॉन्ड्री म्हणजे निंदकाचं तोंड आहे. आणि त्याचे पैसे सुद्धा तो घेत नाही. घेतो का? मोल न घेता आणि साबण न घेता, साबण पण घेत नाही, पैसे पण घेत नाही, तरी पण आपल्या पापाचं गुन्हा करून देतो. निंदक चांगला आहे का वाईट? बोला. मुखावर निंदा एखाद्याने केल्यावर एवढा राग येतो तुम्हाला? येऊ देऊ नका राग, करू द्या जगाला निंदा. तुम्हाला खरं सांगतो, स्वामी विवेकानंदांचं वाक्य ते म्हणतात, ज्या दिवशी लोक आपली निंदा करायला सुरुवात करतील ना, त्या दिवशी समजावं आपण प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू केली, प्रगतीच्या दिशेने वाटचाल चालू. आणि म्हणून निंदक जो आहे तुकोबार आहे त्यांचेही उपकार म्हणतात. म्हणजे इतकी कृतज्ञता तुकोबारायांच्या अंतःकरणात आहे. आज जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी शोभतायत. बहिणाबाईंनी कुठं बसवलं तुकोबारायांनी? तुका घालाचे भजन करा. तुकोबारायात कळसावर बसून विचार करतात. आपण पंढरीला गेलो आणि पांडुरंगात दर्शन झालं नाही तर कुणाच्या दर्शनात कृतकृत्यता मानतो? सांगा फक्त. म्हणजे आपला काय भाव आहे? कळसाचं दर्शन घेतलं म्हणजे पांडुरंगाचं दर्शन, बरोबर? तुकोबाराय म्हणतात, जर पांडुरंगाचं दर्शन झालं नाही तर माझं दर्शन घेऊन लोक कृतकृत्य होतात, कृतार्थता म्हणतात. आळंदीला गेले, माऊलीचं दर्शन झालं नाही तर कळसाच्या दर्शन कृतार्थता म्हणतात. जर मग इतका मोठेपणा मला प्राप्त करून दिला, एवढं सामर्थ्य नक्कीच माझं नाही. आज मला कळसावर शोधण्याकरता नक्की कोणीतरी काहीतरी केलेलं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायात खाली वाटलं. एक वाक्य लक्षात ठेवा, मंदिरावर कळसानं अवश्य झळकावं, पण त्यानं नेहमी लक्षात ठेवावं की मला कळसावर शोधण्याकरता कुणीतरी स्वतःला पायात गाडून घेतलेलं आहे. ज्यानं पायात गाडून घेतलं ना त्याची जाणीव नेहमी ठेवली पाहिजे. आजचा अभंग म्हणजे कळसाने पायाला केलेली मानवंदना आहे. जगद्गुरु तुकोबाराय खाली वाचलं, त्यांच्या लक्षात आलं पुन्हा एवढा मोठा आहे तर त्यांना कोण दिसलं माहिती? ज्ञानदेव रचिला पाया, सगळ्या जातीची लोक कीर्तन करू शकतात, कीर्तन ऐकू शकतात, स्वतःचे नियोजन करू शकतात, भक्ती करू शकतात. हा अधिकार तुम्हा आम्हाला सगळ्यांना जर कोणी दिला असेल तर तो ज्ञानोबारायांनी दिलेला लक्षात ठेवा. जर ज्ञानोबाराय झाले नसते तर आपल्याला हे मिळालं नसतं. लक्षात घ्या, हे ज्ञानोबारायांचे अगणित उपकार आहेत. म्हणून श्री क्षेत्र कपालेश्वरी माऊली ज्ञानोबारायांचं मंदिर व्हावं ही भावना पूज्य श्री महाराजांच्या मनामध्ये आहे. आणि 30 वर्ष झालीत ना,
ज्ञानोबारायांचं मंदिर त्यांनी इथं उभं केलं. ज्ञानोबारायांचे वारकरी संप्रदायावर अगणित उपकार लक्षात, प्रचंड उपकार. ज्ञानोबारायांनी संघ क्रांती केली, संघ क्रांती. आणि कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर संघटन श्रेष्ठ आहे, बरोबर ना? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा म्हणाले, शिका आणि संघटित व्हा. आता त्यांनी एका विशिष्ट वर्गाला, विशिष्ट जातीला संघटित व्हायला सांगितलं, पण ज्ञानोबारायांनी संघटन कोणाचं केलं माहित आहे? ईश्वरनिष्ठ लोकांचं. ज्ञानोबारायांनी ईश्वरनिष्ठ लोक संघटित व्हावे म्हणून श्री गुरु निवृत्तीनाथांना प्रार्थना केली. वर्षत सकळ मंगली, काय सांगितलेलं आहे? ईश्वरनिष्ठांची, ईश्वरनिष्ठ सज्जन सकळ मंगळाचा वर्षाव करणारे सगळे सज्जन एकत्रित यावे याकरता निवृत्तीनाथांना प्रार्थना केली. आणि ते नुसते एकत्रित येऊ नये तर ते ग्रुपने सतत समाजाला भेटत राहावेत. अनवरत भूमंडळी भेटत होता, सर्वांना भेटावेत म्हणून प्रार्थना माऊलीच्या महाराजांनी निवृत्तीनाथांकडे केली. आणि स्वतःच्या हयातीत ज्ञानोबारायांनी ती पूर्ण देखील करून दाखवली. मेळवी मांदी जे वैष्णव त्यांना एकत्रित केले. महाराज तुकोबारांना अधिकार होता का शिकण्याचा? मला सांगा. मी तुम्हाला दोन संत सांगतो, एक तुकोबार आणि दुसरे तुकोबार. लौकिक दृष्टीनं कोणाची जात श्रेष्ठ आहे? तुकोबाराची का तुकोबाराची? सांगा. संतांना जात नसते, पण मी लौकिक अर्थानं मुद्दा म्हणालो तुम्हाला. कोणाची जात श्रेष्ठ आहे? तुकोबाराची. तुकोबाराय मराठा होते, कुणबी होते, पाटील होते तुकोबाराय देऊचे, आणि तुकोबाराय महार समाज होते. दोघांनी वेदाचा अर्थ मराठीत आणला, दोघांनी अभंग केली केली. मला सांगा, मग तुकोबारायांच्या अभंग बुडवायला रामेश्वर भट्ट जन्माला आला, आणि चोखोबारायच्या अभंग का बुडवले? वेदाचा अर्थ नव्हता का? ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी हा वेदार्थाचा ठेवा आहे. हे समाजाला ओरडून सांगणारे पहिले संत जर कोण असतील तर ते चोखोबार आहे. आणि म्हणून चोखोबार ज्ञानेश्वरी संबंधी बोलत असताना अनेक नावं ज्ञानेश्वरीचे, त्यापैकी वेदार्थाचा ठेवा हे ज्ञानेश्वरीचे एक नाव. उघडोनी वेदार्थाचा ठेवा, तरणोपाय केला जीवा, ऐसा समर्थ ज्ञानदेव, त्याचे चरणी ठेवा भाव. ज्ञानोबारायांच्या चरणी भाव ठेवा, कारण वेदार्थाचा ठेवा ओपन उघडा केला सकल समाजाकरता. आता ज्ञानेश्वरी हा वेदार्थाचा ठेवा आहे हे कळण्याकरता तुकोबारांना वेद कळणं गरजेचं होतं की नाही? मग तुकोबारांनी एकट्याने अभंग केले नाही, त्यांच्या मुलाने केले, त्यांच्या पत्नीने केले, त्यांच्या बहिणीने केले, अख्ख्या घराने अभंग लिहिले. मग का रामेश्वर भट्ट एखादा त्या काळात उठला नाही, तुकोबारायांच्या गाथा बुडवला नाही का? आणि तुकोबाराय त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ जातीतले. का असं? का रामेश्वर भट्टाने तुकोबारायांच्या गाथा बुडवायला लावला? एकच उत्तर आहे, तुकोबारायांच्या काळात संघटन नव्हतं वारकऱ्यात, आणि ज्ञानोबारायांच्या काळात वारकरी संघटित होते. वारकरी आणि शेतकरी जर संघटित झाला तर अख्ख्या जगावर राज्य करू शकतो. लक्षात बेवडे संघटित होतात, वारकरी संघटित होते. आदल्या दिवशी मारामारी करतात ते, बरोबर ना? पिल्यावर आणि उतरली, दुसऱ्या दिवशी 5 वाजले की पुन्हा जाऊन भेटतो, तुझ्याकडे किती रे? आता तो म्हणतो आता 30 आहे माझ्याकडे. हा म्हणतो माझ्याकडे 70 आहे, अर्धी मारून 70ला 90 मिळते, 30चा चकना 100 मध्ये बरोबर होईल. तू म्हणा तुम्हाला एवढं कसं काय माहिती? आता तुमच्यासारख्या सज्जन साधू संतांकडूनच माहित होतं आम्हाला तरी काय माहिती? एक एका कार्य करू हे कोण म्हणतोय? पण माळकरी नाही, दुर्जन लोक संघटित आहे.
म्हणून तर अख्ख्या देशातले दुर्जन संघटित झालेले सध्या एका सज्जनाला हरवण्याकरता विठ्ठल विठ्ठल कळलं नाही कळलं तर तुमच्या मनात एक महाठग बंधन काहीतरी आहे. जाऊ द्या, मला ते सांगायचं. मला हे सांगायचंय तुम्हाला की ज्ञानोबारांनी त्या काळात संघटना म्हणून कोणाची वाकडी नगर वारकरी संप्रदायात टाकण्याची झाली नाही. म्हणून ज्ञानोबारांच्या काळात अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी झाली, त्यानं राजकीय सत्ता लुटली, पण आध्यात्मिक सत्ता लुटण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये निर्माण झालं. वारकरी संप्रदायाची पताका जशीच्या तशी लहरत राहिली, जशीच्या तशी फडकत राहिली. ते ज्ञानोबारांचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की ज्ञानोबारायांनी सर्व समाजाला हे भक्तीची द्वार खुली करून दिली नसती तर माझ्यासारखा कुणब्याचा पोरगा कसावर कसा बनला असता. हे उपकार ज्ञानोबारायांचे, म्हणून मी आज कळसाला ज्ञानोबारायांचे उपकाराचं स्मरण करतात. नामदेव महाराजांचे उपकाराचं स्मरण करताना म्हणतात की नामदेव महाराजांनी जर स्वप्नात येऊन मला अभंग लिहिण्याची प्रेरणा दिली नसती तर भवसिंधूवर सेतू कसा बांधू शकलो असतो. तुम्ही अनेक इंजिनियर पाहिले, हे पूल बांधतात, नदीवर पूल बांधला जाऊ शकतो, बरोबर ना. एखाद्या धरणावर पूल बांधला जाऊ शकतो. एखाद्या गावातून जर जायचं असेल तर खालची गर्दी टाळण्याकरता उड्डाण पूल बांधला जातो, अनेक पूल. एवढंच नाही, प्रभुरामासारखा एखादा मर्यादा पुरुषोत्तम पूर्ण अवतार असेल तर तो समुद्रावर सुद्धा पूल बांधू शकतो. पण लक्षात ठेवा, हे सगळे पाण्याच्या समुद्रावर पूल बांधणारे आहेत. प्रभुराम पाण्याच्या समुद्रावर पूल बांधणार आहे, परंतु भवसागरावर पूल बांधणारा एकमेव संत या जगात झाला, ते म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज. हे मी बोलत नाही, लोकवारांनी वर्णन केलेलं आहे. महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझी उपमा नाढळे इहलोकी. भवसिंधुसी बांधिला सेतु जेणे, अनाथा दिना कारणे तुकयाने. काय वर्णन केलेलं आहे. महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझी उपमा नाढळे इहलोकी. याच्यासारखा दुसरा कोणी नाहीये. भवसिंधुसी बांधिला सेतु जेणे, भवसिंधूवर सेतू पूल बांधण्याचं काम जर तुम्ही केलं तर काय कुठे तो सेतू 4,500 आलोंगांचा गाथा म्हणजे काय सेतू काय. आणि तुकोबाराय म्हणतात हा सेतू मी कुणामुळे बांधू शकलो तर माझ्या नामदेव आहे. नाम देवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊनिया. सांगितले काम करावे कवित्व, वावगे निमित्त बोलू नये. नामदेव महाराजांना झाला. पुन्हा नाथबाबांचे उपकार आठवत आहेत. जर नाथबाबा झाले नसते तर गावचा पाटील जेवढी माझ्यावर कोपायचा नाही, मला काय खावे आता कुणीतरी जावे अशी माझी परिस्थिती निर्माण व्हायची. तेव्हा शांतीब्रह्म एकनाथ महाराज जवळ करायचे. शरण शरण एकनाथ पायी माथा ठेविना, नका पाहू न दोष झालो दास पायाचा. जगद्गुरु तुकोबाराय, जर तुम्ही मला दूर लोटलं ना नाथ बाबा तर उपेक्षिता मग तरी ते लाज कवनासी. आणि खरं सांगू नाथ बाबा, तुम्ही जर एकादश स्कंधावर टीका करून एकनाथी भागवत लिहिलं नसतं तर मी त्याची हजारो पारायण कशी करू शकलो असतो. आणि जर त्याची पारायण मी केली नसती तर मला गाथेतलं बाळ क्रीडा प्रकरण कसं लिहिता आलं असतं. म्हणजे उपकार जर कोणाचे असतील तर नाथबाबांचे पुन्हा पुन्हा या सगळ्या संतांचे उपकार आठवत आहेत. त्यांच्या कीर्तीचं, त्यांच्या गुणांचं जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतायत. पण तरीही त्यांचं कार्य शिल्लक राहतं. तुकोबारायांची वाणी संपून जाते. तुकोबाराय काय म्हणणार आहे शेवटी. तुकोबाराय म्हणतात कायमी पतित
वर्णन करणार. साधूची कीर्ती कधी वर्णन करता येते, मुळात ती कळतच नाही, तर वर्णन करणं बाजूलाच आहे. सर्वसामान्य लोक म्हणतात आमचं वर्णन करा. काही 10व्याला गेलं ना, 10व्याच्या प्रवचनानंतर तर ते लोक म्हणतात की गेली त्यांच्यावर बोलायला का, ठीक आहे, जे गेले त्यांच्यावर काय बोलायचं आम्हाला लिहून घ्या. ते 4च ओळी असतात. हे आमच्या आमच्या दिवशी जन्माला आले, आमच्या आमच्या असे बांधखोरले, काय असणार आहे त्यांचं वर्णन. संसारिक जीवाचं काय वर्णन असणार आहे. आजचं जीवन स्वार्थासाठी जगलेली माणसं मेल्यानंतर काय कीर्ती शिल्लक राहते त्यांची, मला सांगा. वेळ शिल्लक राहतो, कीर्ती संपून जाते त्यांची. वेळ शिल्लक राहतो, काय संपून जाते, कीर्ती संपते. मग आता वेळ शिल्लक आणि कीर्ती संपली, काय वर्णन करणार. साधूचं तसं नाहीये. साधू वाणी संपते आणि कीर्ती शिल्लक राहते, लक्षात ठेवा. ते पुष्पदंत महाराजांनी भगवान शिवाबद्दल शिवमहिम्न स्तोत्रात लिहिलेले आहे. असित गिरी समम लेखने पत्रमुर्वी लिखति अधिगृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां ईशपां नयामि. टाळी वाजवा सगळे. अरे सायलेंट कर ना फोन. आणि म्हणून काय वर्णन केले. आसित गिरी समं स्यात् जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्रमुरली लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं तदपि तव गुणानां ईशपारं नयामि. भगवान शिव तरी कोण आहे, हे पहिले वारकरी आहेत, लक्षात ठेवा. आदिनाथ गुरु ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. म्हणून मगाशी जे म्हटलो ना मी श्लोक, की शिव महाभागवतम नमामि. भगवान शिव हे महाभागवत आहेत, लक्षात ठेवा. एक महावैष्णव आहे आणि एक महाभागवत आहे. मला वाटतं महाभागवत आणि महावैष्णव या दोघांचा संगम म्हणजे श्री क्षेत्र कपालेश्वर आहे. म्हणजे एक क्षेत्र आहे कारण इथं महावैष्णव आहे, ज्ञानदेव मोठा वैष्णव ज्ञानोबा. आणि इकडे जर पाहिलं तर शिव महाभागवतम नमामि. महाभागवत आणि महावैष्णव यांचा मिलाप ज्या क्षेत्री झालेला आहे ते क्षेत्र म्हणजे कपालेश्वर. आणि मी तुम्हाला विचारतो, आपण किती प्रयत्न केले म्हणजे महाभागवताचा महावैष्णवाचा महिमा वर्णन करू शकतो. पाणी आपण तुम्हाला खरं सांगतो की संतांचा महिमा अगोदर कळाला पाहिजे, मग तो वर्णन करतात. बरोबर आहे की नाही. तो कळतो का नाही कळत. सर्वसामान्यांना तर तो कळूच शकत नाही. इथं तुकोबारांसारखा महात्मा म्हणतो कळत नाही. संतांचा महिमा तो बहु दुर्गम दुर्लभ नाही, दुर्गम. शाब्दिकाचे काम नाही. तुम्हाला खरं सांगू का, जर तुकोबारांसारखा महात्मा म्हणत असेल की शाब्दिकांना तो महिमा कळत नाही. शाब्दिक कोण माहित आहे. परोक्ष ज्ञानी म्हणजे शाब्दिक. आणि परोक्ष ज्ञानी कोण असतो. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण त्यानं कंठस्थ केले. आणि एवढंच नाही, भगवंताचा परोक्ष दर्शन त्याला झालेलं आहे. म्हणजे फक्त भगवंताची भेटच व्हायची राहिलेली आहे, बाकी सगळं त्याला भगवंताचं ज्ञान झालेलं आहे, ब्रह्मज्ञान त्याला झालेलं आहे. महाराज मी तुम्हाला विचारतो, त्याला शाब्दिक म्हटले. शाब्दिक म्हणजे काय. शब्द बोलणारा पंडित कीर्तनकार आता शाब्दिक झाले. तर त्याला तो महिमा कळत नाही तर मसाडाला कळेल का संतांचा महिमा. सांगा ना मला. म्हशीला ज्ञानोबरांचा महिमा कळेल का. तुम्ही का बरं अशा तुम्ही कीर्तन पाहून राहिले का ऐकू राहिले. पाहण्यासारखं माझ्यात काही नाही, प्रेक्षणीय नाही.
एक जण म्हटलं महाराज तुमची तारीख घ्यायची होती पण तुम्ही दिसायला तेवढे चांगले नाही पण आम्हाला दिसणारे चांगले कीर्तनकार बोलवायचे. मग एकही कीर्तनकार दिसायला चांगला सापडला नाही मग त्यांनी कीर्तनकार बोलावल्या म्हणजे कीर्तन हे पाहायचंय का ऐकायचं हेच लोकांना अजून तर तुम्ही पाहता काय ऐकता ना तुम्ही मग राग नाही मारायचं तुम्हाला नाही बोलवलं काय आपलं सरळ विनोद म्हशीला महिमा कळेल मला सांगा उजेडातल्या मसाल्यांना कळणार तर नाही पण अंधारात कळेल का मला सांगा नाही कळणार मग मशीनने उद्योग करावे का ज्ञानोबराय रेड्या बोलवला पण माणसं बोलवली नाही मशीनने उद्योग करावेत काय मला सांगा मसाल्यांनी म्हणावं का तुम्हाला कळतंय मी जे बोलतोय सगळं कळतंय मसाल्यांनी म्हणावं का नामदेव महाराज कुत्र्याच्या मागं वाटे घेऊन लागले कारण तुम्ही त्या लायकीचेच नाही तुमची लायकीच नाहीये संतांचं वर्णन करण्यासाठी लायकी असावी लागते लक्षात ठेवा लायकी त्यांनाच बोलायचं लायकी नसणाऱ्यांनी बोलायचं नाही संतांच्या बाबतीत काहीच बोलायचं नाही महाराज जबाबदार व्यक्तीनं जबाबदारीनं वक्तव्य केलं पाहिजे तुमच्याकडे लोक पद आहे म्हणून पाहतात ना पदावरच्या लोकांनी मधात झुंड घेऊन वक्तव्य करू नये वस्तुस्थिती डोळ्यासमोर ठेवावी तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच म्हणे जर तुम्ही त्या रस्त्यालाच नाहीये तर काय करणार आहे म्हणून मी बोलत नाही म्हशींना महिमा कळत नाही ज्ञानोबा तुकोबा काय सांगतात बहु दुधर जरी झाली आई सदा तरी काय होईल कामधेनु तुम्हाला सांगतो या जगानं काही अशक्य गोष्टी ते आपल्याला शक्य करता येते हा स्टँड आहे ना हा असा आधांतरित तरंगून ठेवता येईल सर शक्य येते आपण नाही म्हणतो पण शक्य येते करता येते करता येऊ शकतं तर तुम्हाला पुरावा देणार त्याच्यानंतर आणि ज्याच्या कीर्तनात नाही पुरावा त्याला नेऊन नदीत पुरावा आणि म्हणून हत्तीच्या वर बसण्याकरता जी अंबारी असते तिला पाला म्हणतात आणि ते वाऱ्यावर असं आज तरी घालता येईल पुढे ऐका मग पाला जर आधांतरी ठेवता येईल स्टँड पण ठेवता येईल कुठल्या शिडीचा आधार न घेता गगन चढत वरती जाता येऊ शकतं आपल्याला जाता येऊ शकते की नाही जाता येऊ शकते एखाद्याचा भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ तुम्हाला अचूक सांगता येऊ शकतो काय अवघड नाही त्याच्यात आमचे बागेश्वर धामोले बाबा काय नाव त्यांचं वीरेंद्र शास्त्री माहित आहे तुम्हाला 27 वर्षाचं पोरग आहे अख्ख्या जगाला वेळ लावलं त्यांना पाकिस्तानवाले म्हणतात एकदा आमच्याकडे घ्या बरीच गावचं पीक महाग झाले आमच्याकडे घ्या तुमचा दरबार आपल्या महाराष्ट्रात पण दरबार झाले आणि आव्हानं पण त्यांना केले होते पण त्यांनी सगळे आव्हानं स्वीकारले या तुम्ही तुमचं पण सांगतो सगळं पण कुठं कोण गेलं जिथं तुमचं विज्ञान संपतं ना तिथून अध्यात्म सुरू होतं लक्षात ठेवा अध्यात्मावर शंका घ्यायची नाही आणि नागबाबा म्हटल्यावर तर अजिबात नाही नागबाबांचे शब्द आहेत तुम्हाला भूत भविष्य वर्तमान सगळं माझी चूक आहे माझी सत्य चूक आहे ते अर्थनाशक तुम्हाला खरा ते ओसीनो विषय त्यांना 17 प्रकारच्या भाषा बोलता येतात अमेरिका फ्रान्स इकडे त्यांचे क्लायंट आहेत ते फेस रिडिंग करतात तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही काल काय भाजी केली ते सांगणार सगळं सांगणार आणि म्हणून देशाचे गृहमंत्री अमित शहा आपल्या सिन्नर तालुक्यातल्या मेरगावला मंदिर आहे असं ईशान्येश्वर महादेवाचं त्या मंदिराचा अभिषेक करून जातात मोठमोठे मंत्री संत्री त्यांच्या पाठीमागे त्यांचे जोडी उचलायलाच असतात आणि ते सुटाबुटात राहतात तुम्हाला मी का सांगतो तुम्हाला हे ते सगळं सांगतात ना मी BA ला असताना माझे पॉइंट्स मध्ये मार्क्स सांगायचे एवढे टक्के पडणार
63.94 म्हटले की 93 सुद्धा पडत नव्हते. 63.94 ना काहीच घुसलायचं नाही. येतात त्यांच्याकडे लोक, विचारतात, मोठे मोठे लोक आहे, सांगतात, ते कुणाचाही भूतकाळ सांगतात, भविष्यकाळ सांगतात. आता हे ऐकल्यानंतर माझा नंबर घ्यायचा नाही मला, तुमचं मी सांगू शकतो, त्यांच्याकडे द्यायची काय गरज आहे का नाही असं. म्हणून मी का सांगतो तुम्हाला हे सगळं, त्याचं कारण असं आहे की हे सुद्धा तुम्हाला सांगता येऊ शकतं. नाग बाबा म्हणतात यापेक्षा कठीण जर काय असेल तर संतांचा महिमा. पवन घालवेल पाला पायी चढवेल, पायी पायी गगन चढून जाता येऊ शकतं. भूत भविष्य कळवलेल वर्तमान, एखाद्याचा भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान कळणं सोपं आहे. परी त्या साधून जे न कळे महिमा, तर त्या साधूचा महिमा तुम्हाला कळू शकत नाही. साधूचा महिमा जर एवढा कळण्यास कठीण असेल तर तो वर्णन करण्यास किती कठीण. एखादी वस्तू काढावी मग वर्णन करता येतं ना. कीर्तनकाराला एखादा अभंग कळाला तर त्यानं त्याच्यावर कीर्तन केलं पाहिजे. जर अभंगच कळाला नाही तो कीर्तनावर बसला कसं काय जमल बाबा? नाही जमणार. अभंग अगोदर कळावा मग त्याच्यावर वर्णन करावं. एका जणाने प्रवचनावर उभी घेतली, एका जणी पाहुण्यांच्या तिथं ओवी कोणती होती माहिती बाबा. आता ज्यांची ओवी पाठी त्यांना त्याचा अर्थ माहिती त्यांना कळेल. ती ओवी 8व्या अध्यायातली अक्षर ब्रह्मयुगातली आणि ती तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्यच आणि मय्यर्पित मनोबुद्धी मामे वैश्यस्य संशय. या श्लोकाखाली आर्धी ओवी आहे आणि आर्धी ओवी त्याच्यावरच्या श्लोकाखाली आहे यम यम वापी स्मरण भावम त्याच्यातून कल्ले भाव. कोणती ओवी येते? हा मातीची तो हा त्याचं अर्ध आहे. आणि त्याच्या अगोदरचं काय? आणि मरणी जयाजे तो तिची गती ते म्हणून सदा स्मरावे मातेची तुळा. या ओवीचा अर्थ अगोदर मी तुम्हाला सांगतो. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात भगवंताच्या मुखात ही ओवी घातलेली. पाणी मरणी दयाजे आठवणे, ज्याला मरणाचे वेळी जे आठवतं ना तो त्याच गतीला प्राप्त होतो. म्हणून तू सदा स्मरावे मातेची, म्हणून तुला मातेची सदा स्मरावे. मातेची स्मरावे म्हणजे मातेची म्हणजे मला स्मरावे. तर मी सांगितलं आईसोबत आई सुद्धा वाचन करतो. त्यांनी सांगितलं मरणी दया जे झाली तो तिची गती दे, म्हणून आपापल्या मातेचं स्मरण करत जा. काय अडचण नाही. तुम्हाला कळालं तर ओवी घ्या ना तुम्ही. एक जण म्हणे 14 कल्पवरी आयुष्य 14 वर्ष चांगले मार्गाने आयुष्य होतं तरी पण काठीवर त्यांना जावंच लागलं. अरे काय वेळेपणा आहे. बरोबर तुम्ही तुम्हाला कळालं तर वर्णन करता येईल, नाही कळालं तर वर्णन पग वाजवता बोल, कळाला तर वाजवता येईल. काय महाराज दिन दिन धित धित जागे तिथं निघित तिथं कत्र कधी किता कथा निघित तिथं कत्र निघित कथा निघित तिथं कथा बजा. पुन्हा अजून एखादा बोलून आता हा तुम्हाला कळाला म्हणून वाजवता.
आता मी पुढचं म्हणणार आहे तर तुम्हाला 100% कळणार नाही आणि तुम्हाला वाजवता येणार नाही. या महाराजांना पण सांगणार वाजवायला. हा आता मी तुम्हाला सांगतो. तिरकिड तक तिरकिड तक तिरकिड तक लगे तिरका तक दिन धा तिरकिड तक तिरकिड तक धा तिरका तक दिन धा गली धा तिरकिड तक धा गली धा तिरकिड तक दक्कडान धा गली धा तिरकिड तक दक्कडान दिन. हा कोणता परंपरा आपला बोल आहे. हा त्याच्यामुळे नाही खात्रीशीर सांगू शकतो म्हणून अगोदर म्हटलं तुम्हाला जो येतो तो माझा मी ऐकला होता. हा येतो तुम्हाला म्हणून आता हा म्हटलं. पण तुम्हाला इतर जे येतात ते मला म्हणता येणार नाही. असं नाही वेगवेगळे बोल असतात. याचा अर्थ महाराजांना जमत नाही असं नाही. बोल वेगवेगळे असतात. मला जे येतात ते त्यांना माहित नाही. त्यांना जे माहिती ते मला माहित नाही. त्या महाराजांना जो बोल येतो तो म्हणतो मी. हा कथित तागेन धिकित तागेन धित 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 धिकित तागेन कथित तागेन धा कथित तागेन धा कथित तागेन. इथं आम्ही बेंबीच्या डेटापासून तुम्ही मस्त पैकी हा बक्का 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 रोटी पावर अगोदर कळावं आणि कळालं तर वाजवता येतं. कळालं तर वर्णन करता येत नाही. कळालं तर काय म्हणणार आहे. म्हणून संतांचा महिमा कळणंच दुर्लभ आहे. तर वर्णन कसं तुकोबाराय वर्णन करताय. वर्णन करायचं जमलंय तुकोबारायांना. पण वर्णन करत असताना तरी पण तुकोबाराय म्हणतात माझ्यासारखा पती तुमचा अतिशय अगम्य असा महिमा कसा वर्णन करू शकतो. कायमी पती काय वर्णन करणार. आणि खरं सांगू तुम्हाला ज्ञानोबारायांची पण हीच अडचण झाली. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं संतांचा महिमा कधी वर्णन करता येईल सांगू तुम्हाला. तुम्ही तुमच्या पतीला उठण्यानं स्नान घालता. खरं सांगा तुम्ही लाभल्या. तुम्ही मला सांगा की तुम्हाला घातलं जातं का तरी उठण्यानं स्नान. सांगावं माझे बाबा सगळी गडबड झाली. नरक चतुर्थीच्या दिवशी हा बरोबर आहे. कशानं स्नान घातलं जातं. उठण्यानं. बरोबर ना नाही का ना. म्हणजे फक्त दिवाळीलाच ना. दिवाळीचं वर्षभर लाटणं असतं आपल्या दिवाळीला उठणं रे वर्षभर लाटणं. लाटणं या शब्दाचं लाटणं घेऊन मारतात असं नाही म्हणायचं. लाटणं म्हणजे खिशात सुट्टे पैसे राहिले की ते लाटणं असा अर्थ घ्या. आणि म्हणून नोटबंदी झाल्यानंतर सगळ्यात सुट्टे पैसे कोणाच सापडले. महिलांकडे सापडले. एक माऊली म्हणते काय त्या पतीला दरवर्षी तुझ्या या वर्षी क्रांती करायची. तर काय क्रांती करते तू. मग ठरलं आता अशी क्रांती करायची की दरवर्षी पतीला उठण्यानं स्नान घालते ना. या वर्षी सूर्याला उठण्यानं स्नान घालायचं. आणि निघाली महाराष्ट्री माऊली सूर्याला उठण्यानं स्नान घालायचं. आता मला एक सांगा सूर्याला उठण्यानं स्नान घालायची काही गरज आहे का. अरे तो स्वतः शुद्ध जगाचा प्रकाश नष्ट करून जगातला अंधकार नष्ट करून जगा राणीमध्ये प्रकाशाची. बरोबर ना पंडित बाबा. मग तो सूर्य काय कमी आहे त्याच्याजवळ. आणि त्याला उठण्यानं स्नान घालायला जर तुम्ही गेलात तर तुमचं उठणं बसणं राहील का. मग मला असं म्हणायचंय सूर्याला ज्या दिवशी उठणं लावता येईल ना तुम्हाला त्या दिवशी संतांची कीर्ती वर्णन करता येईल. सूर्याला उठणं लावणं पण शक्य नाही आणि संतांची कीर्ती वर्णन पण करणं शक्य नाही. हे मी बोलत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात हा दिठिबा दयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुखे तो जीवाची परी तुके महेशेसी. पुढे सांगितलं एवढे दया महिमेचे करणे ते वाचाळपणे वाणू मी कवणे का सूर्याच्या अंगा उठणे लागत असे. ज्ञानोबाराय म्हणतात सूर्याच्या अंगाला कुठं उठणं लावता येतं का. तसा हा दिठिबा दयावरी झळके आमच्या ज्ञानोबारायांची दृष्टी निवृत्तीनाथांची दृष्टी ज्याच्यावर पडते ना
हा दिठीवा जयावरी झळके, की दिठीवा जयावरी झळके, की पद्म करू माथा पालखे. पद्म करू या शब्दाचा अर्थ, पद्म म्हणजे काय? पद्म म्हणजे काय सांगा, कोण सांगतो? पद्म म्हणजे पाय, पाद म्हणजे पाय, पद्म म्हणजे काय सांगा मुलांना? पद्म म्हणजे काय? देवाचं नाव आहे ना पद्मनाभ. पद्म म्हणजे काय? पद्मनाभ हा नारायण ती माहिती, पण पद्म म्हणजे काय? गाडी वाजवत आहे महाराजांचा. कोणी सांगितलं खरं? तुम्ही कॉपी केली? तुम्ही सांगितलं ना? पद्म म्हणजे काय? पद्म म्हणजे, आणि देवाच्या संतांच्या प्रत्येक नावाला कमळ जोडलेले पद्म नाभ. पद्म म्हणजे काय? नाभी कमळ, नेत्र शिर, हस्त कमळ, पाद कमळ, ऐका नाही कमळ प्रत्येक ठिकाणी, कर्ण मुख लावलं जातं की नाही? तुम्हाला कमळाला एवढी किंमत सांगताना पण म्हणजे काय भांडण? का कमळाला किंमत आहे? प्रश्न निर्माण होऊ शकतो ना, खरं की नाही? अरे कमळाला किंमत या करता आहे की जगातले सगळे पदार्थ जे, सगळे फुलं जे, ते ब्रह्मदेवाच्या सृष्टीत जन्माला आले. बरोबर आहे ना? मग एकच फुल असं आहे जे ब्रह्मदेवाच्या सृष्टीतलं नाहीये, ते म्हणजे कमळ. ते म्हणाला असं कसं काय? अरे ब्रह्मदेवाचा जन्मच कमळातून झाला. ज्याची नाभी कमळी जन्म चतुरानना. ब्रह्मदेव कमळातून जन्माला आलेला आहे, म्हणून सगळे फुलं हे ब्रह्मदेवाच्या सृष्टीतले, पण कमळ नाही. म्हणून कमळ संत आणि भगवंताकडे लावलं जातं. म्हणून पद्म करू असा शब्द. माथा पारुखे, ज्याच्या माथ्यावर पद्म करू स्थिरावला संतांचा, तो जीवाची, तो सामान्य जीव असतो. पण संतांचा महिमा आहे का? तो सामान्य जीव जरी असला तरी पण त्याची तुलना जर भगवान शिवाशी केली ना, तर भगवान शिवाचं पारड हलकं होतं, आणि ज्याच्यावर संतांची कृपा केली त्याचं पारड जड ठरतं. हा महिमा संतांचा आहे, हे मी बोलत नाही. तो जीवाची परितुके महेशीसी, महेश म्हणजे भगवान शिव, शिवाशी त्याची तुलना होते. मग एवढा मोठा महिमा ज्यांचा आहे, तो वाचाळपणाने कसा वर्णन करायचा? काय मी पतित, काय त्यांची कीर्ती वर्णन करायची? तुकोबाराय म्हणतात मी पतित. आता पतित आहेत का तुकोबाराय? पण तरी पण पतित पतित पतित, परिमी त्रिवाचा पतित, परितु आपुली सत्ते, मद करावे सरते. स्वतःला काय म्हणतात तुकारांना? पतित. ही नम्रता आहे बरं का तुकोबारायांची. महाराज संतांना काय म्हटलंय? प्रमोद महाराज लक्ष द्या दोघं. संतांना काय म्हटलेलं आहे? काय म्हटलेलं आहे संतांना? तुम्ही संत मायबाप म्हटलंय की नाही? आणि मला सांगा, लेकरू कितीही मोठं झालं तरी मायबापापेक्षा कधी मोठं होतं का? मग तुकाराम महाराज कुणाशी संवाद साधताय आज? कुणाशी? आता सांगितलं ना, कुणाशी? मायबापाशी. मग मायबापाशी संवाद साधताना स्वतःला पतित म्हणून घेण्यात काय वाईट होणार? मायबापापेक्षा तर आपण हलकीच ना, कितीही मोठे झालो तरी आईबापापेक्षा आपण कमीच आहे. मग आई बापाशी आपण बोलतोय हे तुकोबारायांना माहिती आहे, म्हणून जगद्गुरु तुकोबाराय स्वतःला पतित म्हणतात. पतित, पतित म्हणजे पतन झालेला. तुकोबारायांचं काय पतन झालं होतं का? नाही महाराज. पण तरीही जगद्गुरु तुकोबाराय पतित म्हणतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या शब्दातून आपल्याला बोलण्याचं नॉलेज शिकता येतं. लक्षात ठेवा, कुणाच्या समोर काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. समोर आल्यानंतर कोण, आता बाबा आणि नाना महाराज तर बिचारे संन्यासी महात्मा, त्यांना विचारायचं का तुम्ही कसं काय, तुमची कांदे कसे काय, वांगे कसे काय? आता तुम्हाला काही डोक्यात काय तुमच्या आंबे पडले का तुमच्यात? एखादा ग्रहस्थी आला तर त्याच्याशी प्रपंचाच्या चर्चा करा तुम्ही. संन्यासी माणसासोबत अजिबात असं बोलायचं नाही. लक्षात ठेवा. त्यांना विचारायचं काही मी उद्धार पाहून काही कृपा
आमचं उद्धार कसं ऐकते तुम्ही सांगा संतजन करा समाधान चित्ताला. त्यांच्या जवळ आल्यानंतर तुमचं काय वाटोळं झालंय त्यांना सांगत बसू नका. किती गारा पडल्या गारांनी किती तुमचे कांदे फुटले खरं सांगता त्यांना. त्या कांद्यांना कंटाळले म्हणून तर घेऊन बसले ना ते. तुम्ही पुन्हा त्यांच्या डोक्यात कांदे घालायचे. साधू संत भेटल्यानंतर त्यांच्याशी कुठल्या शब्दात बोललं पाहिजे हे तर कळलं पाहिजे ना आपल्याला. एखादे ब्रह्मचारी महाराज समजा आले लवकर कीर्तनाला आले म्हणून महाराज कसं काय तुमच्याकडे गॅस लय महाग झाला. अरे ते मधुकरी मागतात नाही टेन्शन त्यांना गॅसचं. कशाला विनाकारण तुम्ही गॅस सांगता. काय गरज आहे तुम्हाला. काही महाग होऊ द्या अख्खा जग बुडू द्या काय गरज आहे मला सांगा बरं. महात्म्यांना काही गरज आहे सगळ्या गोष्टी. याच्यातून ते आलिप्त झालेले आहेत पुन्हा तुम्ही त्यांना मध्ये उडून घेता. नका असं करू नका. तुकोबाराय तुम्ही शिकावं. तुकोबाराय म्हणतात संत मायबापाच्या समोर बोलतोय ना मग मी हे नम्रता आहे ना. खरं सांगता जो पूर्ण भरलेला असतो ना ज्याला सगळी जाणीव झालेली असते ना त्याचं बोलणं नेहमी विकून असतं. मला काहीच कळत नाही असं बोलतो. देवाला शरण जात असताना शरण आलो नीन तत्वनी भाव आणि भक्ती मतिमंद सर्वज्ञानी बहुरंक होणे रंका होणे. आता रंक होते का तुकोबा नाही पण ही बोलण्याची पद्धत आहे मोठ्या माणसांसोबत. आपल्याला कळायला पाहिजे आपण कुणाशी बोलतोय कसं बोलतोय काय बोलतोय. महाराज तुम्हाला सांगतात जर देवाने जवळ करावं असं वाटत असेल ना तर नेहमी नम्रतापूर्वक सगळ्यांशी बोलतो. ज्याला लहानपणा घेता येतो ना त्यालाच देव स्वतःच्या मांडीवर बसून घेतो. लक्षात ठेवा हे वाक्य लक्षात ठेवा नेहमी लक्षात ठेवा. थोरपणा परहाची सांडीजे व्युत्पत्ती अवघी विसरीजे जै जगा धाकुटे होईजे तै जवळीक माझी. ज्ञानोबा भगवंत म्हणतात तेव्हा तुम्हाला माझी जवळीक प्राप्त होईल. केव्हा जेव्हा थोरपणा परहाची सांडीजे मोठेपण जो सांगतो सगळी व्युत्पत्ती जो विसरतो आणि जगाच्या समोर छोट होऊन राहतो त्याला माझी जवळीक प्राप्त होते. छाती काढून चालणाऱ्यांना किंमत नाही देवाच्या दरबारात. लक्षात तुमचा अहंकार तुमचा मोठेपणा. महाराज सरपंच झाला गावचा सरपंच झाला. तुमचं गावचा सरपंच आहे तर तुमच्या पक्षाला तुमच्या पॅनलला त्याची किंमत आहे फक्त. कपालेश्वराला काय घेणं देणं. मंदिरात जाताना छाती चालून चालवतो काय घेणं. पंडित बाबा खरंय घे माऊलीच्या समोर जाताना मी सरपंच आता माऊलीला काय घेण्याची सरपंच काय सरपंच म्हणजे काय तू काय ब्रह्मपद प्राप्त करून घेतलं का नेमकं काय सच्चिदानंद पद प्राप्त झालं तुला सरपंच. अरे जगातलं सगळ्यात मोठं पद प्राप्त केले कपालेश्वर भगवंताने आणि तू काय पद घेऊन बसला. सामान्य चेअरमन घालून सोसायटीचा सदस्य घालून आमचा घालून समका घालून कोण विचारित बरं एक मार्केट कमिटी लागली तुम्हाला किंमत आहे. त्याच्यातही म्हणतो दे मी तुला मत पण 2100 दे. अरे 2100 वारी मत विकणारा हलकट तोंड काय 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 घेऊन बसलं मला सांगितलं लागला का तुम्ही नाही विकती मत. तुम्हाला कोणी असेल तर तुम्हाला अजिबात बोलत नाही. काय पद तुम्हाला एक सांगतो देवाच्या समोर संतांच्या समोर जात असताना मोकळं होऊन जायचं. मी कुणीच नाही या भावना त्यांचं लेकरू होऊन जायचं. तुकोबारा लेकराच्या भूमिकेत जातात. लेकराचे स्वतःला लेकरू म्हणून घेतलेले तुकोबाराने म्हणून प्रतीक म्हणतात नाही का बाबा. बासरी त्या बासरीला गोकुळातल्या गोपिकांनी असं घेतलं आणि विचारलं जागेत ना तुम्ही ऐकायला तुम्हाला आवाज शेवटपर्यंत ऐकायला तो फार महत्वाचं आहे. ऐकत नाही तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या महत्वाचं. टेस्टिमोनी ऐकताय तुम्ही तर असं काय गौतमीच्या कार्यक्रमाला बसले काय सरळ बसा मी काय सांगतो काय कळलं काय माहिती असो. विजय महाराज त्या गोपिकांनी बादशाहाने विचारलं देव जेवायला बसले की तू त्याच्या मांडीवर देव चालायला लागले की तू कमरेला
आम्ही आंबरेला धरायला पण नाही त्याच्या कमरेला देव झोपले तिथे छातीवर गाई करायला लागल्या देव देहुळा चरणी उभे राहिले की ओठ हवं आम्ही त्याच्या ओठ्यापर्यंत नाही तो ओठापर्यंत पोहोचले सांग काय साधना केली वासरीने सांगितलं काहीच साधना केली नाही मी जड आहे काय साधना करणार त्यावेळी सांगितलं नाही देव तसा तुला जवळ करणार नाही मग तू कधी देवानं तुला जवळ घेतली ते सांग त्यावेळी त्या बासरीनं काय उत्तर दिलं माहिती आहे लक्षपूर्वक ऐका ती बासरी म्हणाली मी ज्या दिवशी आतून मोकळी झाली ना त्या दिवशी देवाने माझा स्वीकार केला काम क्रोधे केले तुका म्हणे चित्त करारे जोपर्यंत आतून निर्मळ होत नाही तोपर्यंत संत स्वीकार करत नाही काहीतरी घाण भरलेली का नाही पाहिजे ना तो बारा म्हणतात काय मी पती पतीचा एवढाच अर्थ आहे की मी कोणीच नाही कीर्तिवान तुमची कीर्ती कशी वर्णन करायची आणि म्हणून तुम्ही कोण आहात तुम्ही संत मायबाप आहात आणि कृपावंत आहात विठाला आपण जेवढं होईल तेवढं करणारे थांबणार तुम्ही संत मायबाप पहिलं विशेषण वापरलेलं काय मायबाप आता तुम्हाला खरं सांग व्यवहारामध्ये आपला बाप आपल्यासाठी जे करतो ना तेच परमार्थामध्ये संत साधक कृती लेकरा करतात व्यवहारातली आपली आई आपल्यासाठी जे करते ना तेच परमार्थामध्ये संत साधक कृती बाळा करतात हे तुम्हाला सांगतो आपल्याला जे शरीर दिलेलं आहे ना ते शरीर आईबापाने दिलेलं आहे म्हणजे स्थूल देहाचे माईबाप जर कोण असतील तर आपल्या जन्माला ते आईबाप पण नुसतं शरीर दिलं आणि या शरीरामध्ये साधकत्वच जर निर्माण झालं नाही तर आपण जन्माला येऊन सुद्धा आपला काही फायदा नाही जन्माला आला ह्याला आणि काय पाणी वाहून मेला आता पाणी वाहून मारायला तेवढं पाणी पण पाहिजे नाही तर पाण्या वाचून मेला असं म्हणा नाही का आता मी तुम्हाला विचारतो की मायबाप जे असतात व्यवहारिक आईबाप ते शरीराला जन्माला घालतात पण साधकत्व कोण जन्माला घालतात महाराज सद्गुरू म्हणून महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगून जातो चांगदेव महाराज 1400 वर्षाची मुली होते त्यांचं शरीर वाढलेलं होतं शरीर 1400 वर्षाचं असेल पण ते म्हणतात चांग देव म्हणे आधीची जन्म आपले 2 जन्म होत असतात एक आईच्या उदरातून एक होतो आपल्या शरीराचा जन्म आणि आपल्या साधकत्वाचा जन्म त्या दिवशी होतो त्या दिवशी आपण आपल्या सद्गुरूंकडून अनुग्रह घेतो आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो ज्या दिवशी आम्हाला सद्गुरूंकडून अनुग्रह मिळतो ना तो खरा जन्म तो खरा जन्म म्हणून आपलं शरीराचं वय वेगळं असतं आणि अनुग्रह घेतलेल्या दिवसापासून वय वेगळं असतं मी तुम्हाला विचारतो तुमचं वय काय बाबा सांगा बरं 56 हा माझं 32 वर्ष झाली ना आणि शरीराला किती वर्ष झाली 56 आणि तुम्ही किती वर्षाचे तर 56 मध्ये 32 मिळू नका बरं का पुढचे तुमचं वय किती आहे 36 ते तुमच्या शरीराचं वय आहे तुमचं वय किती किती 32 बरं वाटलं ना तरुण झाल्यासारखं वाटत आहे आणि म्हणून आपलं खरं वय ज्या दिवशी आम्ही अनुग्रह घेतला त्या दिवशी आमचं खरं वय आणि खरा आईबाप जर कोण असेल तर जो आम्हाला जन्म मृत्यूच्या या संसारातून मुक्त करतो तो आमचा खरा आईबाप असं लक्षात ठेवा आणि म्हणून हे बाबा बसलेले ना हे खरे आईबाप एक लक्षात ठेवा तुम्हाला सांगतो आमचे व्यवहारातले आईबाप प्रत्येक जन्मात बदलतात नाही या जन्मात जे आईबाप आहे ते पुढच्या जन्मात राहतील पण संत रूपी आईबाप प्रत्येक जन्मात तेच आपले आईबाप असतात लक्षात ते बदलत नाही काहीच बदलत नाही म्हणून माणसाचे शिक्षा गुरु अनेक असतात पण दीक्षा गुरु मात्र एकच असतात बरोबर ना तुम्ही जो दयाचा घेतला गुण तो गुरु केला मी अनेक गुरु तुम्ही करू शकता पण शिक्षण देणारे गुरु पण दीक्षा देणारा गुरु एकच असतो आणि तो सखा मायबाप असतो आपल्या लक्षात बाकीचे सगळे सावत्र आहे ते तुम्हाला सांगून
इथं बसलेल्या प्रत्येकाला 5 बाप आहेत. किती बाप आहेत? किती बाप आहेत? बरोबर ना? मला सांगू पण ढेकरे यायला लागले तरी तुम्हाला कळणार. किती बाप आहेत? 5 बाप. आपण सगळे किती बापाचे? आता मी तेच म्हटलं पुन्हा तरी तुम्ही हसायला लागले. किती बापाचे आहेत आपण? 5 बाप. सांगा पाहिजे. मी सांगतो ऐका, तुमचा गोंधळ उडेल बरं का. मी सांगतो पहिला बाप. उपदलिया बाळकाशी तत्वता पंचविध जानकिता. 5 पिता. कोणते कोणते? पहिला जनिता, दुसरा उपनेता, तिसरा पिता प्रतिपालिता अन्नदानी. पुन्हा जो भयापासून सोडविता, जो पण काय जो भयापासून सोडविता, जो बंध विमोचन करिता, जो देहाचे मरण चुकविता, तोही पिता शास्त्रार्थी. पुढे ऐका. या वेगळा 5वा पिता, जो धारणी करी पंचभूता, जो मृत्यापासून सोडविता, जो गर्भव्यथा निवारी. झाले का 5 बाप? पहिला जनिता, जो तुम्हाला माहिती आहे ना शरीराला जन्माला घालणारा, तो पहिला बाप. दुसरा उपनेता, उपनयन संस्कार करवणारा दुसरा बाप. तिसरा बाप कोणता? महाराज पंगत घालणारा अन्नदाता, तोही बाप. ती नदी कोणती आहे? हत्ती. हत्ती नदीला जर पूर आला आणि जर एखादा हत्ती नदीत पडला तर त्याला वाचवण्याकरता दुसऱ्या एखाद्यानं उडी घातली आणि त्याचा जीव वाचवला तर तो मेलाच असता ना. मरता मरता वाचवला म्हणजे दुसरा जन्म झाला की नाही. मग ज्यानं त्याचा ज्याच्यामुळे त्याचा दुसरा जन्म झाला तो कोण झाला? बाप झाला की नाही. भयापासून सोडविता हा 4था बाप आहे. परंतु जो असं जन्माला घालतो की पुन्हा जन्माला येणार नाही आणि मारताना असं मारतो की पुन्हा कधीच मरणार नाही. आणि तो जो बाप असतो तो खरा बाप असतो, जो गर्भव्यथा निवारतो, जन्म शिकवतो. आणि तो पिता जर कोणता असेल तर तो सद्गुरु नावाचा, संत नावाचा पिता आहे. म्हणून तुम्ही संत अरे माय बापचे आई लेकरा करता जे जे करते ते संत रूपी आई साधक रूपी बाळा करता करते. प्रत्येक ज्योतीची बरोबर. तुम्ही लेकराला ओळखता की नाही? बड्डेला ओळखतो बरोबर ना. महाराज कधी ओळखतो? थकले काय? मम्मी ओळखते का? असं ओळखते का? कधी? बड्डे दिवशी काय लावलेलं असतं तुझं? अजून काय काय आणतात बड्डेला? महाराजांना विचारायचं. ठीक आहे. नितीनजी काय आणतात बड्डेच्या दिवशी? केक. त्याच्यावर काय लावलेले असतात? त्यावरती मेंढ्या. आणि मग जेव्हा तो बड्डे साजरा करायचा असतो सगळे जमलेले असतात तेव्हा आई काय म्हणते? बाळाच्या मेंढ्याच्या फूक. बरोबर ना. मग ती त्याच्या आयुष्यातली पहिली फूक असते. नंतर छोटो फूक, नंतर बिड्या फूक, नंतर सिगारेट फूक, नंतर गांजा फूक, नंतर असं फुकता आहे ना अख्खी जमीन फुकून टाकतो. पाय द्यायला जागा. मग लोक म्हणतात हा जो चाललाय ना हा भिका पाडला नव्हतो बरं का. 100 एकरचा मालक होता याचा आला. आज पाय द्यायला जागा नाही. मग तो म्हणतो असं कसं काय झालं? तसं नाही म्हणे. त्याच्या आईनं त्याला सांगितलं होतं पहिल्या बर्थडेला बाळा फूक. आणि मातृवचन प्रमाण मानलं पाहिजे. अख्खं फुकून काहीच ठेवलं नाही. आणि तो कोणतं गाव आहे? जोरणच्या बाजारात गेला. म्हातारी वांगी काय बसली होती. बोनी पण राहिली नव्हती म्हातारीची. त्या म्हातारीच्या वांग्याच्या पाठीला पाय लागला त्याचा. म्हातारी म्हटली मेल्या वांगी इतकी का नाही. आत्ताच आणली वांग्याची पाठी. ते वांगी इतकी माझे सकाळी सकाळी पाय लावला. अपशकून झाला. लाथा मारतो पाठीला. तो म्हटलं हे म्हातारे तुला तो शब्द काढून होतो. या पठ्याचा पाय आमच्या घरात लागला तर 100च्या 100 विकून टाकली म्हणे. एक गुंठा शिल्लक ठेवतो. वांग्यात काय घेऊन बसले पाठीला.
येतं तर इतक्यात वाटलं होऊन जाईल, काही राहणार नाही. असे काही गोष्टी असतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की भारतीय संस्कृती, हिंदू सनातन धर्म संस्कृतीमध्ये ते बड्डे फिड्डे नाही लक्षात ठेवा. तुम्ही जरी साजरा केला ना तरी निरांजन लावा, मुलाला गंध लावा, त्याचं औक्षण करा, त्याला वाळा, अकल्प आयुष्य व्हावे काय तुला असं म्हणा, पण केक आणून कापत बसू नका. कारण भारत हा तोडणाऱ्यांचा देश नाहीये, तर भारत हा जोडणाऱ्यांचा देश आहे. कापाकापीची संस्कृती आपली नाही लक्षात ठेवा. आपण जोडलं पण अन्न तर नाही कापलं पाहिजे. दुसरी गोष्ट सांगतो, ते दिवे विझवायला लावू नका. भारत हा दिवे लावणाऱ्यांचा देश आहे, दिवे विझवणाऱ्यांचा नाही लक्षात ठेवा. म्हणून मुलांनी दिवे लावले पाहिजे, फुकले नाही पाहिजे, विझवले नाही पाहिजे. हा, आणि म्हणून तुमचे जर तुमच्या घरचे लागले बर्थडे साजरा करायला सांगा बरं का त्यांना. आपण हे केक बीक नका म्हणतो. आणि तुम्हाला केक बनवायचा तर केक सारखा शिरा बनवा, एका डब्यात घाला, पालथा पाडाचा शिरा आहे का. आणि चमच्यानं हळूहळू खा, झालं काय त्या केक मध्ये मला सांगायचं, काय पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत बसायचं. मी तुम्हाला विचारतो, आईनं जरी आपल्याला निरंजनातल्या दिव्यानं ओवाळलं, पण एक तर तो दिवा कधीतरी विजतो की नाही. एक तर वाद संपते जावं, नाहीतर तेल संपतं, नाहीतर काहीतरी होतं. पण मी तुम्हाला असं विचारतो, संतरूपी आई आम्हाला ज्या दिव्यानं वाळते, तो दिवा कोणता असतो माहितीये? प्रत्येक ज्योतीची वाळणी, प्रत्येक आत्मा, आत्मज्योत कधी विझत नसते, त्या ज्योतीनं संत आम्हाला वाळतात. म्हणून ती आई आहेत, म्हणून त्यांना माय म्हणा. तरी मन पवनांची खेळणी आणि आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी, 17 स्तन्य दिसी, अनाहताचा हल्लरुवासी, समाधी बोधे निरविसी बुजावणी. मला हे सांगायचं, म्हणून साधका तू, म्हणून साधकांसाठी तुम्ही कोण आहात? माऊली आहात. म्हणून साधकांचा महाबाप दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप. माऊली कोणी आपले? तुम्ही संत मायबाप आणि मायबाप ते आहेत. आणि म्हणून दुसरं विशेषण आहे, खरे कृपावंत आहेत बरं का ते. आणि कृपा कशाला म्हणतात? नाथबाबांनी एक व्याख्या सांगितली, तेवढी सांगतो, थांबतो. कृपावंत नाथबाबा म्हणतात, कृपा शब्दाची व्याख्या फार छोटी, फार छोटी, फार मोठं काही नाही त्याच्यामध्ये. कृपा हे संतांचं पहिलं लक्षण आहे. या नाव कृपा हे पहिले लक्षण संता नाथबाबा म्हणतात. मग कशाला कृपा म्हणतात? तर तुम्हाला जर कोणी शिवी दिली तर तुम्हाला चांगलं वाटतं का वाईट वाटतं? पटकन सांगा. वाईट वाटतं. आणि तुमचं जर कोणी कौतुक केलं तर तुम्हाला चांगलं वाटतं का वाईट वाटतं? बरोबर. मग ज्या गोष्टींमुळे आपल्याला चांगलं वाटतं ना, त्या गोष्टी जगाकरता करणं, आणि ज्या गोष्टींमुळे आम्हाला वाईट वाटतं त्या जगासाठी कधीच न करणं, याचं नाव कृपा असतं. लक्षात ठेवा, याचं नाव कृपा. जेणे आपणासी होय दुःख, ते परासी न करावे शेख. आणि जेणे आपणासी होय सुख, ते इतरांशी करावे सर्वदा. या नाव कृपा हे पहिले लक्षण संता, हे संतांचं पहिलं लक्षण आहे कृपावंत. पण ज्यानं आपल्याला दुःख होतं ते इतरांसाठी करू नका. कुणी आपल्याशी खोटं बोललं तर दुःख होतं की नाही? आणि आपण दानादान खोटं बोललं तर चालतो, मग जलवाय होतो, चालू पठ्या. तुझ्याशी कोणी खोटं बोललं तर तुम्हाला आवडत नाही, तुमची कोणी निंदा केली तर तुम्हाला आवडत नाही. मग तुम्ही पण जगाची निंदा करू नका. ज्यानं तुम्हाला सुख झालाय ते जगाला देण्याचा प्रयत्न करा, आणि ज्यानं तुम्हाला दुःख होतं ते जगाला कधीच देऊ नका. याचं नाव कृपा आहे. लक्षात ठेवा, या नाव कृपा होता. ही कृपा आहे. आणि अशी कृपा कोण करत होतो? कृपाळू उदार रेड्यावर कृपा. काय कृपा महाराज कोणाकोणावर कृपा केली हे बरंच सांगण्यासारखं आहे. तुम्ही संत मायबाप, तुम्ही असे माय म्हणून मायबाप शब्द जोडून घ्यायचा बरं का. माय म्हणायचं, नंतर बाप नाही म्हणायचं.
कारण व्यवहारातले आईबाप वेगळे वेगळे असतात. उपजलेल्या बाळकाशी सर्वथा वेगळाली माता पिता एक वीर्याचे निक्षेपिता आणि धारण पोषणता जननीची नाथ बाबा सांगतात. पण तैसा सद्गुरु नव्हे पिता, सद्गुरु तसा बाप नाहीये. एकाच व्यक्तीच्या ठिकाणी माय आणि बाप हे दोनही आरोप लावलेले. ज्ञानोबाला एकच आहे, पण आई पण तेच आणि बाप पण. व्यवहारामध्ये आई बाप वेगळे असतात आणि व्यवहारामध्ये आई बापाला वेगळं ठेवतोच ना आपण. घातल्याकडे माय, मदरल्याकडे बाप. कमीत कमी अभंग म्हणतात तर एकत्र म्हणतात. तुम्ही संत म्हणा पोरांनो, तुम्ही संत असं नाही, तुम्ही संत माय बाप कृपावंत असं नाही म्हणत. कसं म्हणायचं? तुम्ही संत माय बाप आणि कृपावंत. तुम्ही जर एवढा मोठा तुमचा महिमा आहे, कायमी पतित कीर्तिवान, आणि तुम्ही जन्माला नाही आला सामान्य जीवासारखा. अवतार तुम्हा धरायला कशा करता अवतार धारण केला? अव हा उपसर्ग पृतरती हा धातू आहे. अवतार म्हणजे वरून खाली येणे. वरून म्हणजे कुठून? आम्ही वैकुंठवासी आलो याची म्हणजे स्वतःची वैकुंठ स्वरूपता सोडून ते खाली आले. कशा करता? उद्धरावे जड. गाथा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुमचा आमचा उद्धार केला. उद्धरावे जड, चालविली जड भिंत. जडाचा उद्धार केला की नाही? जडाचा उद्धार केला. पैशाचा खांबाचा उद्धार केला. सगळ्या ठिकाणी मंदिरासाठी खांब, पण खांबासाठी मंदिर निवासा. सगळ्या ठिकाणी मंदिरासाठी भिंती, पण भिंतीसाठी मंदिर आळंदी. आहे की नाही? सगळ्या ठिकाणी मंदिरात जाण्यासाठी सेतू, पण सेतूसाठी मंदिर गाथा मंदिर देहू. आहे की नाही? जडाचा उद्धार. नामदेव महाराज त्या परिसा भागवताला म्हणाले, ते तू कटकट घालू नको परिसा, तुझा परीस पाहिजे ना, मी चंद्रभागेत फेकून दिला. ते म्हटले मला बाकी काय माहिती, परीस दे. नामदेव महाराजांनी चंद्रभागेतले वाळूतले खडे उचलून घेतले आणि म्हणले घे तुझा कोणता परीक्षा. काही वेळ समजला का नामदेव मला? अरे वाळूचे खडे, तू परीक्षा घे. तू परीस आहे ना, परीसा आहे ना तू, मग तू नीट परीक्षा घे. कुठलाही खडा उचलावा, कुठलाही खडा. नामदेव महाराजांचा ज्या खड्याला स्पर्श झाला तो खडा लोखंडाला लावून पाहिला, सोनं. लोखंडाला लावून सोनं. जड की नाही वाळूचे खडे, पण वाळूच्या खड्यांना संतांचा स्पर्श झाला तर त्याचा परीस झाला की नाही? परीस झाला. आणि म्हणून उद्धरावे जड आणि उद्धरावे जड जीव, रेड्यासारखा जड जीव, त्याचा उद्धार केला की नाही? म्हणून उद्धरावे जड जीव. उद्धार केला म्हणजे काय? तर त्यांच्या जीवनातलं सुख वाढीस लागलं. वाढावया सुख. आणि हे सामाजिक सुख कधी वाढेल? त्याला एक शब्द आहे मराठीमध्ये, इंडिव्हिज्युअल. इंडिव्हिज्युअल असं काहीतरी शब्द आहे. तो कुणाकरता असतो माहिती आहे का? तो फक्त तुमच्या आमच्यासारख्या संसारिक लोकांसाठी असतो, व्यक्तिगत. पण संत तसं नाही. संत सुखाचा विचार करत असताना कुणाच्या सुखाचा विचार करतात माहिती आहे? संत संपूर्ण जगाच्या सुखाचा विचार करतात. वाढावा सुख म्हणत असताना व्यक्तिगत सुखाचा विचार नाही. मग आनंदाचे आवारू मांडू जग, गीतार्थीसी विश्वभरो, तैसा वाक्विलास विस्तारू, गीतार्थीसी विश्वभरू. आणि आनंदाचे आवारू मांडू जगा, आनंदाचं कंपाऊंड संपूर्ण जगाला करण्याचा मक्ता, प्रतिज्ञा ज्ञानोबा करतात. अवघाची संसार संपूर्ण जग म्हणजे ग्लोबलायझेशन, सुखाचं ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण संत करत असतात. आणि ते कशाच्या माध्यमातून करतात? तर त्यांना माहिती आहे विषयांच्या माध्यमातून ग्लोबलायझेशन होणार नाही. सगळ्यांना काय महाराज विषय म्हटलं की ती बोलण्याची ताकद पाहिजे. म्हाताऱ्यांना काय त्या विषयांचं मला सांगावं. पण एक सुख असं आहे का निर्वृत्तिक निर्विषयक सुख आहे, ते सगळे उपभोगू शकतात. तिथं वयाची अट नाही, देशाची अट नाही, स्थळाची अट नाही, काळाची अट नाही. सगळ्यांना ते सुख उपभोगता येऊ शकतं. ते कशाच्या माध्यमातून मिळेल? तर ते विठोबाच्या नामाच्या माध्यमातून मिळेल. सगळ्यांच्या शरीराला आजार कमी आहे, पण मनाचे आजारी जास्त आहे. सुख मनाला असतं का शरीराला? सुख दुःख मनाचे धर्म आहे का शरीराचे?
शीत उष्ण शरीराचे सुख दुःख मन जर सुखी व्हावा असं वाटत असेल तर नाम घेता मन जिवे अमृतची स्त्रवे होताती मन रंगले रंगले तुझे चरणी स्थिरावे म्हणून विठोबाचे नाम विठोबाच्या नामानं सुख होतं म्हणून वाढावाय सुख विठोबाचे नाम वाढावाय सुख कुळाचार वाढावाया सुख धर्म वाढावाया सुख भाव आणि भावासहित जी असते ती खरी भक्ती असते म्हणून वाढावया सुख शेवटची भक्ती वाढावया सुख भक्ती भाव कुळाचार नाम विठोबाचे एवढं काम तुम्ही केलेलं आहे तुम्हाला काय उपमा द्यावी तुका म्हणे गुण चंदना तैसे तुम्ही जगी संत जन विठोबा चंदनाच्या ठिकाणी दोन गुण आहेत सुवासिकता आणि दुसरी शीतलता चंदनाचा स्पर्श जर कुणालाही झाला तर चंदन स्वतःचा सुगंध त्याला देतो काय सांगा चंदनाचे गोरी व्यापलेली किंवा सर्वांगी सुवास परिहा उगलाणार आहे सभोवती तोलवर चंदन करिताची सुवासिकता आणि दुसरा गुण आहे चंदन हा शीतल असतो म्हणून उकळतं तेल असेल आणि बावन नावाचं चंदन आहे ते चंदन असं घासलं आणि त्या चंदनाचा एक थेंब जर उकळत्या तेलात टाकला ना तर फ्रीज मधल्या थंडगार पाण्यासारखं ते पाणी होतं तेल होतं उकळतं तेल क्षणात शांत होतं हे तुकाराम महाराजांनी सांगितलंय तापलिया तेला 52 चंदन आणि बुंदे एक क्षण शीतळ तरी वाल्ह्या कोळ्यासारखं चाकलेलं तेल पण वाल्मिक ऋषी रूपी आपलं नारद मुनी रूपी एक चंदनाचा थेंब त्याच्यात पडला तर क्षणार्धात शीतळ झालं लक्षात ठेवा आणि म्हणून हे सामर्थ्य कोणामध्ये असेल तर संतांमध्ये म्हणून तुका हे गुण चंदनाचे आता चंदन सगळ्यांना चंदन करतं फक्त एका वनस्पतीला चंदन करत नाही कुठल्या वेळेला करतात का वेळेवर काय परिणाम होत नाही आता वेळेवर का होत नाही ते पण मी तुम्हाला सांगितलं असतं पण आपल्याकडे आता वेळू शिल्लक नाही त्याच्यामुळे खेळू मोडावा लागेल आपल्याला असं पण संत चंदन वेळूवर परिणाम करत नाही पण जे खळांची गणपती सांड म्हणून जे खळ होते वेळू होते त्या वेळूंना सुद्धा सन्मार्गाला लावण्याचं काम संतांनी केलेले की नाही काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील चोर डाकू गुंड अपिचे सुधराचारो भजंते मामनेवा साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थित होईल त्याच्या खालच्या ओळ्या आचरण पाहता सुबता दुष्कृताची कीर सेल वाटा परी जीवित वेचिले तोटा भक्तीची आरती बाबांनी चांगली गीता पाठ करून घेतली गीतेचे श्लोक खडाखड म्हणतायत मुलं आणि हेच वैभव आहे आपल्या लक्षात ठेवा मला तुम्ही किती संपत्ती कमवली किती बंगले बांधले किती काय केलं त्याला किंमत नाही कारण मुलं जे तुमचे आहेत ना मुलांसारखी संपत्ती आहे त्याचा दुसरी कोणतीच नाही लक्षात ठेवा कुठलीच नाही आणि म्हणून संस्कार संपन्न मुलं हीच या देशाची संपत्ती आहे आणि इतके संस्कार संपन्न मुलं काय शिवमहिम स्तोत्रातलं मगाशी म्हटले सगळी मुलं तो श्लोक म्हटले अख्खं पाठ असेल शिवमहिम स्तोत्र त्या बात आहे बाबांनी पाठ करून घेतलं आणि खरं सांगू का तुम्हाला करोणी सायास हा अभंग म्हणून घेतला माऊलीचं मंदिर पाहिलं म्हणून हा अभंग घेतला आणि पूज्य नाना महाराजांचं काम
कार्य मी खूप दिवसांपासून ऐकून होतो आणि तेव्हापासून त्यांच्या कार्याचा परिचय मला असल्या कारणानं आपण त्यांच्याच कार्याचं वर्णन करणारा अभिनव घ्यावा आणि म्हणून हा अभिनव या ठिकाणी निवडला. आणि म्हणून आता आपण पण सगळेजण म्हणू शकतो पूज्य पोपट नाना महाराजांच्या कितीही कीर्ती आपण वर्णन केल्या तरी आपल्याकडे एकच म्हणता येईल, कायमी पतित कीर्ती. म्हणजे चंदन वेळूवर परिणाम करत नाही, पण या पोरांमध्ये असे काही वेळू असतील तर वेळूंना पण वेळू देऊन वटणीवर आणला असेल आणि त्यांच्याकडून पण शिवमहिम स्तोत्र पाठ करून घेतलं. खरंय की नाही? फार लोक संस्थेमध्ये पोरं टाकतात ना, ते पोरं चांगले हुशार पोरं नाही टाकतात. जे घरी वैताग देतात ते म्हणजे लय वैताग द्यायला लागले टाकूया संस्थेमध्ये, आहे का नाही? म्हणजे जे खाऊ देत नाही, घरी पिऊ देत नाही, आहे का नाही, नीट झोपू देत नाही, सारखा वैताग, याला शिवी दे, त्या पाहुण्याला मार, याला कर, हे कर, कोणी आलं तर नीट बोलणार नाही. असे जे बिघडलेले असले ना, असा कितीही बिघडलेला असला तर इथं आल्यानंतर घडलेलाच होतो तो. लक्षात ठेव, इथं आल्यानंतर घडतो तो. ते सामर्थ्य करोनी सायास अशी कविते. आणि हे जर कोण करत असेल तर पूज्य बाबा करतात. त्यांच्या गावाला कीर्तन सेवा करण्याचा योग आला मागच्या महिन्यामध्ये रात्रीला. आणि तेव्हाच तिथले महाराज नांदे महाराज ते म्हणाले, तुमची एक सेवा आपण कपालेश्वरला पण घेऊ आणि मग इकडे सेवा करण्याचा योग. तुम्ही होते विजय महाराज. सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्या कार्यकर्त्यांना. ते छोटे मृदुंग वादक महाराज, काय नाव तुमचं? सखा महाराज. सखा तुका म्हणे दाता सखा आईचा आनंद. सखा चांगलं नाव आहे का? साई पण चांगलं नाव आहे, पण सखा हे अधिक चांगलं नाव आहे. म्हणून सखा छान नाव आहे सखा. आणि म्हणून सखा महाराज. आणि सखा म्हटलंय की लोक त्याला सख्खा करतील हळूहळू, आहे म्हणून तो हळूहळू सगळ्यांचा सख्खा होत जाईल. सख्खा सखा. वा वा. 7 अभंग, 60च्या 60. आता पावे सकळ आदले ते कदा न देखे अवघे सरले पारी सकळ देखे माहिर रवळी विठ्ठल. तर नाटकाच्या कोण कोण रिव्हिजन लागते त्याला, तेव्हा ते आठवतात एक एक अभंग. आणि म्हणून काय गोड आहे महाराजांना, काय गोड नाटकाच्या अभंग आहे. आता दुसरं तर आठवून नाही. आता परवा झाला पावला जीव विश्रांती. पुढे शकून अवघाणीवारीला तुमचे झाली जन्म मरण नाही. पुढे बरवे झाले आलो या खाया. होते संचित खायचे पाया. देव भाव पालकेली काया आणि पडीली छाया. पुढे जोडीले घेणं अविनाशी आनंद. पुढे अमृत मूर्ती मधुसूदन. अमूर्त मूर्ती आणि समचरणी देखील. पुढे जुना आता या जीवाच्यासाठी न सोडी पडेली मिठी प्रामाणे शिनल जोडी दुसऱ्याची. काय प्रार्थना करून ज्याचा नाटपाट त्याचा कीर्तनात थाट. कीर्तन करायचे नाटपाट. हल्लीचे असे काही काही बोगस कविता पाठ करतात. अरे कविता कीर्तनच सांगायच्या गोष्टी असतात. जे तोंड कुठेही जाऊन आलेले असतात त्या तोंडातून जन्माला आलेले कविता लोकांचा काय उद्धार करणार आहे. म्हणून नाटपाठ करा आणि हे पवित्र शिक्षण बाबा देतात महाराज. सोपी गोष्ट नाही. 60 नाटाचे पाठ करायचे सोपं नाही. ते चौकडीची नाट आहे. प्रत्येक नाट 5 चरणाचा आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक नाट 5 चरणाचा आहे. आणि तो नाट पाठ करणं म्हणजे अवघड काम आहे. या लहान लहान मुलांची एवढी नाट पाठ आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. वा. मला अशी मंडळी असली की खूप आनंद वाटतो. कारण आमच्या गुरुवर्या मीराबाई महाराज महाराज त्या बराशी लिहायला जायच्या पूर्वीच्या काळात. म्हणतात रे ब्रासला बराशी लिहायची. ते दुष्काळी काम आहे. दुष्काळी कामावर बराशी लिहायला गेले
तर एक बराशी खोदली तर 2 तास पाठ करायचे. असे अभंग पाठ केले जुन्या लोकांनी, साधू संतांनी. आणि आपण तो ठेवा जपला पाहिजे. आता यांच्या पाठ आहे पण तुमच्या पण पाठ आहे. आपले महाराज आहे ना, आणि समोर बसलेले पण नाटाचे अभंग म्हणत होते. क्या बात आहे. म्हणजे सगळी तयारी आणि ही सगळी कृपा कोणामुळे असेल यालाच म्हणतात उद्धरावे जन जड जीव. अहो काळजाच्या पाट्या उचलणारे लोक आहेत, यांच्या नाक पाठ करून घेतले. कुणाची कृपा? नाना महाराजांची कृपा. काय कांदे उपटणारे रोजाना नानाच्या बाहेर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीचे पाठ आहे. यांच्या अभंग पाठ झाले. एक संत जर भूमीमध्ये आला ना तर पंचकोशी पवित्र करत असतो. लक्षात ठेवा, एका संतामध्ये ताकद आहे, एका संतामध्ये ताकद आहे. आणि म्हणून पूज्य आता कितीक वर्णन करायचं. काय मी पती म्हणतील प्रमाण म्हणाला बाबा काही पकवाज वाजवायला भेटत ना. आमचे रमेश महाराज म्हणतील काय चाललंय तुमचा रत्ता लावलाय तुम्ही नुसता बोलायचं, तर आम्हाला काही संधी देणार काही देणार काही संधी आहे का नाही. काही एकट्यालाच कधी मिळालं गटक्यात गिळालं अरे काय चाललंय हे असं तुम्ही म्हणायला पाहिजे. पुढे आपण काबूनचे तुम्ही झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करूया. पायाच्या पसारून काही गोरीरोग मला क्षमा करणे नव्हे अंगभूतवृत्ती आमचे सूर्यवंशी करावे. मी खूप वर्षापासून त्यांच्याकडे येत होतो. सुरुवातीला नवीन पण बऱ्याच वर्षाची भेट नव्हती. त्यांना फोन करून सांगितलं या कपालेश्वरला कीर्तन आहे, ते आले. तुम्ही 3 जे आले. बाकीचीही तिरुवंशी मंडळी या ठिकाणी आलेली. सगळ्यांना धन्यवाद देतो. तुका म्हणे गुण चंदनाथ अंगी, तुका म्हणे गुण चंदनाथ अंगी, तुका म्हणे गुण चंदनाथ अंगी, तुका म्हणे गुण चंदनाथ अंगी. कैसे तोरी जगी संत जन, कैसे तोरी जगी संत जन, अवतार तू माधराया उठराया जन जड जीवा